भंडारा गोंदिया जिला वासियों के लिए खुश खबर है। अब आपका मनपसंद चैनल BS क्राइम इंडिया न्यूज अब आपके केबल नेटवर्क पर, जी हां, अपने केबल नेटवर्क के एशियन चैनल नंबर 50 पर उपलब्ध है। BS क्राइम इंडिया न्यूज पर खेल, राजनीतिक, क्राइम, साहित्य व अन्य खबरें प्रकाशित की जाती है। हमारे साथ जुड़ने के लिए तथा हमारे चैनल में खबरें, विज्ञापन आदि के लिए संपर्क करें 8669151757 पर। भंडारा जिले के विरशी गांव में बुधवार सुबह एक दर्दनाक घटना सामने आई। 15 अप्रैल की सुबह करीब 5 बजे संजय काबगते के खेत में रह रहे एक मजदूर परिवार की 5 वर्षीय बच्ची पर तेंदुए ने हमला कर दिया, जिससे उसकी मौके पर ही मौत हो गई। प्राप्त जानकारी के अनुसार काशीनाथ मीरी निवासी सुहेला जिला बलौदा बाजार अपने परिवार के साथ विरशी स्थित खेत में ईंट भट्टे का काम करने के लिए रह रहे थे। आज सुबह उनकी 5 वर्षीय बेटी अंशिका पर अचानक तेंदुए ने हमला कर दिया। हमला इतना खतरनाक था कि बच्ची की घटनास्थल पर ही मौत हो गई। इस घटना से पूरे क्षेत्र में दहशत का माहौल है। ग्रामीणों ने वन विभाग से तत्काल कार्रवाई कर इलाके में सुरक्षा बढ़ाने की मांग की है। मासूम अंशिका की आकस्मिक मृत्यु से परिवार पर दुखों का पहाड़ टूट पड़ा है। भंडारा जिले में बढ़ते ड्रग्स के मामलों को लेकर राजनीतिक माहौल गर्मा गया है। लाखांदूर में आयोजित एक कार्यक्रम के दौरान सांसद प्रशांत पडोले और पालक मंत्री पंकज भोयर के बीच तीखी बयानबाजी देखने को मिली। सांसद प्रशांत पडोले ने जिले के स्कूलों में बढ़ते नशे के चलन पर गंभीर चिंता जताई। उन्होंने आरोप लगाया कि 7वीं से 10वीं तक के छात्र ड्रग्स की चपेट में आ रहे हैं और कई स्कूलों में यह रैकेट सक्रिय है, लेकिन बदनामी के डर से मामले सामने नहीं लाए जाते। उन्होंने ये भी दावा किया कि छत्तीसगढ़ से बड़े पैमाने पर नकली शराब जिले में पहुंच रही है और इस पूरे मामले की जांच के लिए विशेष समिति बनाने की मांग की। शाळेमध्ये साहेब छोटे छोटे 7वी 8वी 9वी 10वीच्या मुलांना जेव्हा MD ड्रग्स घेतात साहेब, त्याच्यावर साहेब कारवाई झाली पाहिजे साहेब। मी आपल्याला विनंती करतो साहेब, सेंट पीटर शाळा असो, सेंट पॉल शाळा असो, गुरुकुल शाळा असो, शाळा साहेब समोर सांगण्यात तयार नाही, काही बदनामी होते। प्रायव्हेट शाळा आहे आणि पेरेंट्स सुद्धा कुठे सांगणार का माझा पोरगा ड्रग्स घेते म्हणून? सांगू शकते का? म्हणून म्हणतो, आपणास विनंती करतो साहेब का एक अशी समिती तयार करा, अशी टीम तयार करा का जेणेकरून यांना पकडल्या जाईल। मोठा रॅकेट आहे साहेब, भरपूर मोठा। डुप्लिकेट दारू तर येतेच साहेब, छत्तीसगढ़ म्हणून डुप्लिकेट दारू। वहीं मंत्री पंकज भोयर ने जवाब देते हुए कहा कि सरकार इस मुद्दे को लेकर बेहद गंभीर है। उन्होंने बताया कि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे के नेतृत्व में सख्त एंटी नारकोटिक्स नीति लागू की गई है। यदि किसी अधिकारी की संलिप्तता पाई जाती है तो उसके खिलाफ तत्काल निलंबन की कार्रवाई की जाएगी। उन्होंने आश्वासन दिया कि जिले में ड्रग्स नेटवर्क को खत्म करने के लिए सरकार पूरी तरह प्रतिबद्ध है। गंभीर समस्या ह्या ठिकाणी मांडली की आज नवीन पिढीमध्ये आपण बघतो की नशेचं प्रमाण त्या ठिकाणी वाढलेलं दिसते, परंतु सरकार देखील त्या ठिकाणी संवेदनशील आहे। याच्यावर नियंत्रण आणण्याकरता गृहराज्यमंत्री म्हणून मी आपल्याला सांगतो की अँटी नार्कोटिक्स पॉलिसी त्या ठिकाणी माननीय मुख्यमंत्र्यांनी आणली आणि जर का कुठलाही अधिकारी त्या ठिकाणी दिसला तर त्याला तातडीनं निलंबित करण्याचा शासन निर्णय देखील ह्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी निर्गमित केलेला आहे। उमरेड पौनी करांडला अभयारण्य क्षेत्र के तहसील के 12 गांव के पुनर्वास और मुआवजे की मांग को लेकर शुरू किया गया क्रमिक अनशन आखिरकार समाप्त हो गया। विधायक नरेंद्र भोंडेकर की मध्यस्थता से 6 दिन से जारी यह आंदोलन 11 अप्रैल को खत्म हुआ। वन्यजीव अभयारण्य अन्याय पीड़ित कार्य समिति द्वारा 6 अप्रैल से पौनी स्थित बाघ परियोजना कार्यालय के सामने क्रमिक भूख हड़ताल शुरू की गई थी। इस दौरान विभिन्न राजनीतिक दलों और संगठनों के पदाधिकारियों ने भी हड़ताल को समर्थन दिया। शनिवार को विधायक भोंडेकर ने अनशन स्थल का दौरा कर संबंधित वरिष्ठ अधिकारियों से चर्चा की। उन्होंने अनशनकारियों को आश्वस्त करते हुए उनकी मांगों पर सकारात्मक पहल का भरोसा दिलाया। इसके बाद उनके हाथों अनशनकारियों को नींबू पानी पिलाकर भूख हड़ताल समाप्त कराई गई। अनशनकारियों की प्रमुख मांगों में भूमि अधिग्रहण की दरों की घोषणा, प्रभावित गाँव का पुनर्वास, बेरोजगारों को वन विभाग में मौसमी रोजगार, प्रत्येक परिवार से एक सदस्य को योग्यता के आधार पर सरकारी नौकरी तथा प्रत्येक परिवार को 25 लाख रुपए मुआवजा देने की मांग शामिल थी।
जिले के सभी खाद्य व्यवसायियों, विशेषकर होटल, रेस्टोरेंट, फूड स्टॉल संचालक और चिल्लर विक्रेताओं को पनीर और चीज एनालॉग का अपने मेन्यू में अलग उल्लेख करना होगा। 1 मई से पहले अपने मेन्यू कार्ड में पनीर और चीज एनालॉग का अलग उल्लेख नहीं करने वाले एवं बिल में बदलाव नहीं करने वाले आस्थापनाओं पर कानूनी कार्रवाई होगी। ऐसी सख्त चेतावनी अन्न एवं औषध प्रशासन के सहायक आयुक्त ने दी है। पनीर और चीज एनालॉग दोनों अलग अलग खाद्य पदार्थ है, किंतु वर्तमान में अधिकांश प्रतिष्ठानों में इनकी अलग पहचान नहीं रखी जा रही है। कई जगहों पर पनीर के नाम पर सस्ते चीज एनालॉग का उपयोग कर ग्राहकों को गुमराह किया जा रहा है। जैसे पालक पनीर जैसी डिश में पनीर की जगह चीज एनालॉग का इस्तेमाल किया जाता है। जांच के दौरान यह भी पाया गया कि अधिकतर होटल और रेस्टोरेंट के मेन्यू कार्ड में पनीर और चीज एनालॉग का अलग अलग उल्लेख नहीं किया जाता। वही बिल में भी चीज एनालॉग को पनीर के रूप में दर्शाया जाता है। इसी को ध्यान में रखते हुए सभी खाद्य व्यवसायियों को निर्देश दिए गए हैं कि वे 1 मई 2026 से पहले अपने मेन्यू कार्ड में स्पष्ट रूप से उल्लेख करें कि उपयोग किया जा रहा पदार्थ पनीर है या चीज एनालॉग। साथ ही यह जानकारी प्रतिष्ठान के मुख्य स्थान पर भी प्रदर्शित करनी होगी। ऐसी चेतावनी अन्न एवं औषधि प्रशासन की ओर से दी गई है। एवढी महागाई कसं काय आमचा गरीब शेतकरी आपला घर बांधेल? तुम्ही बांधू शकता का साहेब? हे प्रश्न आहे साहेब, वरून अजून आपली गोष्ट समजते साहेब, माझा मन असा विचलित होत आहे कारण की आज डॉक्टर बाबासाहेबांच्या जयंतीचा दिवस आहे। आज लहानमध्ये साहेब मोहरा, गौराडा, हिटान, नांदेड, इरली बाग, पौलीमध्ये खातखेडा, शिवनाळा, वळणी, भोजापूर, तुमचं मध्ये 4 गाव, चंदमाळ, तामसवाडी, ब्राह्मणी साहेब सगळे घाटे चालू आहे सर। पण जिथून बोधाला पाहिजे साहेब, जिथं डिमार्केशन केलं तिथून बघूनच नाही आलं, बोलण्यासाठी बोलून राहिले बरोबर आहे साहेब? कारवाई करायला पाहिजे काय सांगत आहे नाना भाऊ म्हणते फटाफट मी तू किती जणांना सस्पेंड आहे? अरे ट्रकवाले कोणी आहे का साहेब? ट्रकवाले नाही, त्यांच्या वेळ काय जे व्यक्तीचे ट्रक घेऊन जातात त्यांच्या वेळ काय? अरे कोणा कोणाला पैसे देते? 30,000 रुपये कुठं जाते? 15,000 रुपये कुठे जाते साहेब? तर हे बोलायची जागा नाही, कारण की आपलं प्रशासन छान आहे। पण तकलीफ एवढीच होते साहेब का शाळेमध्ये साहेब छोटे छोटे 7वी 8वी 9वी 10वीच्या मुलांना जेव्हा एमडी ड्रग्स येतात साहेब, त्याच्यावर साहेब कारवाई झाली पाहिजे सर। मी आपल्याला विनंती करतो साहेब, सेंट पीटर शाळा असो, सेंट पॉल शाळा असो, गुरुकुल शाळा असो, शाळा साहेब समोर साहेब करण्याचे बंधन होते प्रायव्हेट शाळा, आणि पॅरेंट्स सुद्धा पुढे सांगणार का माझा पोरगा ड्रग्स घेते म्हणून? सांगू शकता का? म्हणून म्हणतो आपणास विनंती करतो सर, का एक अशी समिती तयार करा, अशी टीम तयार करा का जेणेकरून यांना पकडले जाईल। मोठा अटॅक आहे साहेब, भरपूर मोठा। डुप्लिकेट दाखवता येतात साहेब, हा छत्तीसगड म्हणून डुप्लिकेट दाखवतात साहेब। याच्यासाठी म्हणतो मुख्यमंत्री साहेब आपल्याला समजून घ्या म्हणत आहोत साहेब, या विषय त्याचा महसूल मंत्री आपण नाही तर लोकमंत्रीचा विषय भटकला, हे काय जागा का बोलायचं? पण बाबासाहेबांचे विचार सत्य बोलले का नाही? बोलायला पाहिजे का नाही साहेब? मी सत्यच बोलत आहो, मला माफ करून द्या साहेब। असे भरपूर जे प्रश्न आहेत आपल्या क्षेत्रामध्ये इथं डेव्हलपमेंट झाला पाहिजे। पर्यटनासाठी बहुत चांगला भाव आहे, तलाव खोलीकरण बहुत चांगला मुद्दा घेतला परिणे भाऊंनी, मी तुमचं अभिनंदन करतो। कारण की सेंट्रल गव्हर्नमेंटला आणि तिथल्या मंत्र्यांना नाही मिळालं तर ते म्हणतात की आपल्याकडे भूजल वाढत आहे। मी पण शॉपमध्ये गेलो, भूजल वाढत आहे का? त्या पाचगावच्या शाळेत शिकणाऱ्या पोरांना तुम्ही विचारा साहेब, 18 बोरवेल तिथं फोडल्या गेल्या, 1000 फुटावर खोदल्या गेल्या। GR म्हणते साहेब 200 फुटावरच बोरवेल खोदली पाहिजे साहेब, 1000 फूट तिथं
कामावरला गेला तरी सुद्धा एक बूंद पाणी नाही लागला. आणि केंद्रीय मंत्री म्हणतात की भूजल वाढून राहिला, फॉरेस्ट वाढून राहिला. बरे कितीतरी त्या स्कीमा आहेत फॉरेस्टच्या, पण एक झाड नवीन दिसला नाही मला. तुम्हाला दिसला ना झाड? साहेब अधिकारी मस्त काम करतात, प्रेमाने काम करतात. मी सुद्धा दिल्लीमध्ये त्यांच्यासाठी मागितलं की ओल्ड पेन्शन प्लॅन चालू करायला पाहिजे साहेब. बाकी सगळे बेकार आहे, मी त्यांच्या सुद्धा फेवर करत. परंतु सरकारला समजा चांगले आकडे तिथे गेले तर बरोबर आहे का नाही? गव्हर्नमेंटचा GR 200 फुटाचा खाली, अरे मी इकडे आकडा पाठवलो 350 फुटावर बोरवेल झाली तर काही त्यावेळेस कारवाई होईल. म्हणून कार्यवाहीच्या बाबतीत सेंट्रल गव्हर्नमेंटला बरोबर आकडे नाही साहेब. गव्हर्नमेंट कसं निर्णय घेईल, आपण कसं निर्णय घेणार आहे साहेब, का भूजल कसा वाढला पाहिजे. आज पूर्ण पाणी बहुतच चांगला प्रोजेक्ट आहे साहेब, सगळ्यांना पाणी मिळालं पाहिजे. परंतु साहेब जमिनीतला पाणी येणारा पिढ्यांना जो राखण ठेवलेला पाणी आहे भूजल तोच कमी होत असेल तर याला जिम्मेदार आपण आहोत. म्हणून तलाव खोलीकरणाचा मुद्दा फारच छान घेतला आहे. त्या तलावातूनच आम्ही तलावाला सुद्धा जोडलं तर तो पाणी झिरपे आणि भूजल वाढत आहे. वॉटर हार्वेस्टिंग प्रत्येक घरावर झाली पाहिजे. आपली जिम्मेदारी सुद्धा आपण सगळ्यांनी घेतली पाहिजे, केली पाहिजे. याच्या व्यतिरिक्त बारिशचा जो पाणी आहे तो सुद्धा जमिनीत गेला पाहिजे. त्याच्यासाठी सुद्धा मोठे प्रकल्प गव्हर्नमेंट इथं करतील असा मी विश्वास ठेवतो. मी आताच विनंती करतो साहेब की पाणी व जल है तो जीवन है, जल नहीं तो कुछ भी नहीं साहेब. आज बाबासाहेबांच्या आशीर्वादानं काही विचार आपल्या समोर मांडण्याची संधी दिली त्याबद्दल मी आपला सगळ्यांचा आणि गव्हर्नमेंटचा आभार मानतो. येणाऱ्या काळामध्ये आपण डेव्हलपमेंट कराल. ॲनिमल कॉन्फ्लिक्ट इथं वाढत आहे साहेब. गोंदियाचे कलेक्टर आले आणि त्यांना मी प्रश्न विचारला, साहेब तुम्ही आमच्याकडे लाभ या का नाही? कारण का प्रत्येक दिवशी तुम्ही आल्यापासून एक नाही मोरतच आहे. त्या गोडेगावमध्ये छोटासा बाळ मिळलं, त्या तिरोडामध्ये त्या शाळेमध्ये ज्या टीचरनी एक तर कोणताही नेता आणि टीचर आपल्या शाळेमध्ये आपल्याला पोरांना शिकवत नाही, त्या पोरीला तिथं शिकवलं पण तिथं साफ नसल्यामुळे तो गेट 3 वर्षामध्ये साहेब खराब झाला. म्हणजे किती निकृष्ट तऱ्हेचं काम असेल आणि जीव गमावा लागला त्या मुख्याध्यापिकेच्या पोरीच्या. दुसरी घटना झाली सर. तत्पूर्वी वाघाने एका बाईला मारलं, इथं पण मारलं, जवळच 2 जणांना मारलं. वाघीण लंगडी होती. मी त्या फॉरेस्ट अधिकाऱ्यांचा तुझा कौतुक करतो साहेब. फक्त दंडे घेऊन जातात आणि फटाके घेऊन साहेब. त्या हत्तीसाठी ते फॉरेस्ट अधिकारी गेला साहेब, पोटाचा दंड असा एवढा दंड हा हत्तीला मारणार आहे साहेब. मी आता विनंती करतो साहेब, काही बंदुका तोफा गोळ्या पाहिजे. अरे साहेब जानवर सुद्धा वाचले पाहिजे. अजून त्यांना प्रश्न विचारला की साहेब माणसं तर मरूनच राहिले पण तो वाघही मिळाला आणि वाघ मिळा कुठं साहेब? विहिरीमध्ये पडून. मग विचार मनामध्ये हे तो की फॉरेस्टचे अधिकारी सेंट्रल कामांच्या अंतर्गत पैसे घेतात, जनरल बजेट मधून पैसे घेतात, DPC मधून पैसे घेतात, कंपाऊंड लावतात, विहिरीवर झाकण लावतात. म्हणजे वाघ मरतात कसं? मनामध्ये विचारले काम करतायत का नाही? तुम्हाला वाटते काय काम करतात साहेब? बघून घ्या तुम्ही. साहेब मी आपणास विनंती करतो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सगळ्यांना शुभेच्छा देतो. आज त्यांच्या जयंतीच्या निमित्तानं माझ्या मनातली थोडीशी खतखत मी आपल्याला सांगितली साहेब. बाकीची पूर्ण तिकीट मध्ये तुम्हाला देईल साहेब.
आणि या डीपीसी मध्ये फक्त 150 करोड, मायनिंग मध्ये फक्त 8 करोड. तर या जिल्ह्याचा डेव्हलपमेंट कसा होईल साहेब? इथं छोटासा ब्रिज बांधायला गेला, रोड बांधायला गेला तर 200 ते 300 करोड रुपये लागतात साहेब. असा अन्याय या भंडारा जिल्ह्यावर होऊन राहिला साहेब. महाराष्ट्राची लिस्ट बघाल तर वरपासून खालपर्यंत शेवटचा भंडारा जिल्हा आहे साहेब. मी आपल्याला विनंती करतो की येणाऱ्या वर्षामध्ये आपण चांगले इथं करोडोला पैसे द्या. मी दिल्लीत सुद्धा हे मागणी केली साहेब. आमचे स्पीकर साहेब दोन निर्लाजी काही म्हटलं मागो मागो मागो, मला राहावं नाही गेलं. मी 1 लाख करोड रुपयाची मागणी केली साहेब आणि तुम्ही ते पूर्ण कराल अशी अपेक्षा ठेवतो आणि आपल्या सर्वांना विराम देतो. जय हिंद, जय भारत, धन्यवाद, जय भीम. बोलो भारत माता की, भारत माता की, वंदे इंग्रज. धन्यवाद. त्यानंतर जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया सन्माननीय राज्यमंत्री आणि भंडारा व वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय डॉक्टर पंकजी भोयर यांचं. पुष्कळ विचार आहे. सुरुवात करून साहेब खुशी का गम हसून की रडू. आपण हसण्यासाठी खुशीसाठी एवढी मोठी इमारत दिली साहेब. आपला धन्यवाद. डेव्हलपमेंटच्या गोष्टी करतो आणि डेव्हलपमेंट होऊन राहिले साहेब. खुशी आहे की प्रशासकीय इमारत झाली, लोकांना न्याय मिळेल. पण खरंच भंडारा जिल्ह्यामध्ये लोकांना न्याय मिळून राहिला का? मिळून राहिला का? जनतेचा आवाज आहे. फुके साहेबांनी आता म्हटलं 1 नंबरचा मंत्री, 2 नंबरचा मंत्री. अरे मी इथं बोलतोय की एक मुख्यमंत्री समजूनच आपल्याला भंडारा जिल्ह्याची परिस्थिती मी सांगू इच्छितो. बाबासाहेबांना आणि बाबासाहेबांचे विचार आणि आजचा दिवस म्हणून मनामध्ये अशी गदगद वाटते का मी काय बोलू. खरं पाहिलं तर इथं सगळ्या मागण्याच आपल्या पुढे करायला पाहिजे. कारण की जेही मागणी आपल्याला आम्ही करत असतो सगळ्या मागण्या पूर्ण तिथं होतात. नाना भाऊ सुद्धा आता म्हटलं की आमचे मंत्री महोदय बावनकुळे साहेब क्षणामध्ये सगळ्यांना सस्पेंड करतात. हा मनामध्ये विचार आहे किती लोक सस्पेंड होतील. सुरुवातीला साहेब मी 1-2 मागण्या मागतो मी तुम्हाला. मुख्यमंत्री साहेबांना, फडणवीस साहेबांना मी लॉजिस्टिक पार्क साठी लेटर दिलं होतं MIDCच्या डेव्हलपमेंटसाठी, जेणेकरून युवकांना इथं न्याय मिळेल, रोजगार अवेलेबल होईल. आमच्या शेतकऱ्यांच्या भरपूर साऱ्या अशा जमिनी सरकारने घेतला आहे. त्याच्यामध्ये फेनचा प्रकल्प आहे, रोहण्याचा आहे. रोहण्यामध्ये त्या कंपनीनं ते जमिनी विकून टाकल्या, पण त्या लोकांना अजूनपर्यंत रोजगार मिळाला नाही. मकर दोगड्याची जमीन आहे, ती सुद्धा गेली. फेरवळी लाईन्स आहे तुमच्या तालुक्यामध्ये साहेब. आमच्या फक्त जमिनीच गेल्या, पण अजूनपर्यंत शेतकऱ्यांना, आमच्या लोकांना न्याय इथं साहेब मिळाला. गोसे पुढचा प्रोजेक्ट आहे साहेब. आम्हाला वाटलं आमचं स्वप्न दाखवून झालं की शेतकऱ्यांच्या मुलांना नोकऱ्या मिळतील. या गोसे प्रकल्पाला चारही बाजूला सुंदरचं वातावरण निर्मिती होईल. आमच्या लोकांना पाणी मिळेल, शेतकऱ्यांना पैसे मिळतील आणि सगळे शेतकरी सुजलाम आणि सुफलाम होतील. परंतु साहेब परिस्थिती काय, 40 वर्ष झाले सर, पण अजून पुनर्वसनाचा मुद्दा तिथे गेलेला नाही. माननीय पालकमंत्री पंकज भोयर यांना सुद्धा वारंवार विनंती केली, यांनी सुद्धा त्याचं ऐकलं. सावंत कुमारजींना सुद्धा गोसे तुमचे प्रश्न ऐकले.
त्या वैनगंगा नदीच्या पात्रामध्ये अधिवेशन जेव्हा चालू साहेब मी 5 घंटे तिथं पाण्यामध्ये होतो आपल्या पायावरून गेलो होतो साहेब तेव्हाची जी थंडी भरली आजपर्यंत थंडी नव्हती लागत पण आतापर्यंत या गर्मीमध्ये थंडी लागून राहिली साहेब मात्र भेटीसाठी समजा सामान्य माणसाला एवढा वेळ लागत असेल साहेब आजचा दिवस आजचे विचार हे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे आहे मी हसू का रडू खुश होऊ का गमू शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे सर लिमिटचा प्रश्न का बरं मी दिल्लीमध्ये सुद्धा मुद्दा मांडलेला 2 दिवसापूर्वी फडणवीस साहेबांना सुद्धा मी मिळालो परंतु त्याचे एक्सप्रेशन काही दिसले नाही साहेब असं वाटलंच नाही मला की काही न्याय मिळेल म्हणून आता तुमच्याकडून मुख्यमंत्री समजून मी अपेक्षा करतो साहेब की खरंच आम्हाला न्याय द्या लिमिटच्या सुरुवात साहेब कशाला पाहिजे लिमिटची आज प्लॅनिंग कसा पाहिजे का शेतकऱ्यांनी उत्पादन केलेला माल हा गव्हर्नमेंटने पूर्ण केला पाहिजे साहेब तुम्ही फॉरेनला द्या अमेरिकेला विका का कुठे विका साहेब तो आमचा प्रश्न नाही दिवस रात्र साहेब आम्ही मेहनत करतो साहेब मी सुद्धा शेतकरी आहे माझा पण धान का पालन तुमच्या धानकऱ्यांची केंद्रावर पडलं डॉक्टर माणसाचा भेदभाव कसं तुम्ही एक किसान नाही किसान पुत्रही आहो आणि शेती सुद्धा करत माझं सुद्धा धान पडलेलं आहे भीम साहेबाला फोन केला साहेब म्हणतात पहिले काय सांगितलं थोडी सेटिंग करून दिलो असतो अरे साहेब तुम्ही म्हणता सेटिंग आणि माझ्या शेतकरी बंधूचं काय होईल म्हणजे जनप्रतिनिधीचं काम होणार आणि लोकांचे त्यातला मी नाही आमची विचारधारा आहे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारधारेची आहे गांधीजीच्या विचारधारेची आहे आम्ही एकत्र राहू आणि एकत्र लढू मी आपणास विनंती करतो की येणाऱ्या काळामध्ये भंडारा जिल्ह्यावर आणि गोंदिया जिल्ह्यावर अन्याय का होता आज आमच्याकडे काही उद्योगधंदे नाही आमच्या जमिनी गेल्या गोसे डॅम पासून आम्ही त्रस्त आहोत अजूनपर्यंत लाखनी तालुक्याला साहेब पाणी नाही मिळालं धारगावमध्ये पाणी नाही मिळालं साहेब आणि वैनगंगा नळगंगा योजनेच्या मार्फत आज सुलभन नदीवर तिथं तर पाणी आहेच नाही तिथला पाणी काउंट करून साहेब तुम्ही तिकडे बुलढाणा अकोल्याला येणार आहे म्हणजे आम्ही घेऊन उपस्थित आहोत आणि आम्हाला पाणी नाही योजना साहेब चांगली आहे तिथे पाणी नाही पाणी दिल्या पाहिजे साहेब पण कॅल्क्युलेशनही करावं पाहिजे का पाणी सहीमध्ये आहे का नाही जो क्षेत्र प्रभावित आहे त्या क्षेत्राला पाणी खरंच मिळतंय का नाही सर तर मी आपल्याला विनंती करतो की येणाऱ्या काळामध्ये आमच्या लोकांवर अन्याय होईल नाही कॅनलचे दुरुस्तीचे जे काम आहे जे निकृष्ट दर्जाचे काम इथं लोकांनी केलं आहे ते त्यांना तुम्ही लाईनीवर आणा सरळ करा आणि आमच्या लोकांना न्याय द्या विजेचा प्रश्न साहेब अदानी पॉवर प्लांट आहे कोराडी पॉवर प्लांट आहे साहेब जवळच आहे आपल्याकडे पण मात्र 8 तास आणि त्याच्यामध्ये विजेचा लपंडाव सुरू असते 2-2 तास कुठं खराबी झाली तर ते बंद करतात नाही साहेब म्हणजे 6 तासामध्ये खरंच धानाची फसल होते का साहेब बघा सगळे कास्तकार एका मोठा आहे साहेब 6 तासामध्ये
लॉजिस्टिक आणि MIDC साठी साहेब आपण प्रयत्न कराल आणि ती जागा अवेलेबल कराल, मी आपणास विनंती करतो. दुसरं साहेब, आमचे मंत्री महोदय उके साहेब यांना सुद्धा मी विनंती केली आणि त्यांनी म्हटलं की आदिवासी समाजासाठी सांस्कृतिक भवन साठी तुम्ही निधी बी देतो, पण जागा अजूनपर्यंत साहेब तिथं झाली नाही. OBC समाजासाठी सुद्धा तिथं जागा झाली नाही. तर साहेब मी आपल्याला विनंती करतो की ह्या गोष्टीसाठी तुम्ही पाठपुरावा करायला लवकरच आम्हाला न्याय मिळवून द्यायचा आहे. दुसरं आहे साहेब, रेती साहेब आपल्याकडे येते आणि साहेब आमचीच रेती साहेब, आपण न्याय देणारे आहात. पण साहेब 5,000 रुपये ब्रास रेती साहेब हे गरीब किसान कास्तकार कसं करू शकत साहेब? आज घरकुलासाठी तुम्ही म्हटलं 10 ब्रास रेती लागत साहेब, 5 गव्हर्नमेंट फ्री देते. 600 रुपये प्रति ब्रासच्या रेटला साहेब 5. स्वर्गीय नामदेवराव जोटेजी यांच्या सर्वांना त्यांच्या जीवन कार्याचा प्रेरणेचा आपण या ठिकाणी सर्वांनी धडा घेतलेला आहे. नामदेवराव जोटेजींची आठवण या ठिकाणी सर्वांना आपल्या जीवनामध्ये अत्यंत महत्वाचा आणि आदर्श देणारी आठवण आहे. खरं तर आज या महामानवांनी या ठिकाणी मानवतेचा संदेश दिला आणि आपल्या संपूर्ण भारतभर, देशभर, जगभर भारतीय प्रत्येक व्यक्ती आज महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरजी 135वी जन्मशताब्दी महोत्सव, जन्म जयंती महोत्सव या ठिकाणी साजरा करतात आहे. खरं तर आजचा दिवस हा बंधुता, मानवता, समानता, सामाजिक समता या ठिकाणी निर्माण झाली पाहिजे आणि संविधानाने आपल्या सर्वांना जो व्यक्ती स्वातंत्र्य मिळाला आहे, स्वतंत्रपणे बोलण्याचा अधिकार मिळालेला आहे. आपल्या सर्वांना संविधानाच्या उद्देशिकेमध्ये ज्या ज्या बाबी अंतर्भूत केलेल्या आहेत त्या बाबींच्या माध्यमातून आपल्याला पुढच्या काळामध्ये या ठिकाणी विकसित भारत, विकसित महाराष्ट्राकडे आपला देश जोडण्याकरता सर्वांनी, नागरिकांनी आपल्या प्रती आणि प्रशासनाने आपल्या प्रती या ठिकाणी आपल्या जबाबदाऱ्या स्वीकारायच्या आहेत. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रेरणा घेऊन आपल्याला आपल्या जीवनाचा मार्ग या ठिकाणी खऱ्या अर्थाने पुढे न्यायचा आहे. एकीकडे या ठिकाणी शिक्षणाने आपला देश पुढे गेला पाहिजे, आपला परिवार, आपला कुटुंब, आपला समाज, आपला व्यक्ती शैक्षणाच्या माध्यमातून पुढे गेलं पाहिजे आणि खऱ्या अर्थाने शिक्षण आणि संघटन समाजशक्ती निर्माण करून मजबूतीचा धागा आपल्याला जो दिलाय बाबासाहेब आंबेडकरजींनी, तो धागा आपल्याला पुढे द्यायचा आहे. खरं तर संघटित समाजात संघटन निर्माण करू शकतो ही महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरची भूमिका ही सर्वांनाच या ठिकाणी प्रेरणादायी आहे आणि म्हणूनच या ठिकाणी आपल्याला आजचा दिवस हा खऱ्या अर्थाने संपूर्ण देशामध्ये, जगामध्ये हा महत्वाचा दिवस आहे. ज्या दिवशी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा या ठिकाणी जन्म झाला होता. खरं तर या ठिकाणी अनेक मान्यवरांचे भाषण झाले आहेत, त्यामुळे अधिक वेळ मला या ठिकाणी आपणही ठरलेल्या भाषण ऐकलं, आपल्याही भाषण ऐकण्याचे रस नाही. जेव्हा कार्यक्रम चालते तुम्ही पाहत आहे, तुमच्या चेहऱ्यावर दिसताय कार्यक्रम संपला पाहिजे, लवकर नामितलं गेलं पाहिजे. पण खरं तर या ठिकाणी हा अत्यंत महत्वाच्या 14 एप्रिलच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण एकत्र आलोय. महामानव डॉक्टर बाबासाहेबांची प्रेरणा घेण्याकरता एकत्र आलोय. आजचा दिवस आपल्या आयुष्याला समृद्ध बनणारा दिवस आहे. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या जयंतीच्या दिवशी चाचणी भरलेली बाबासाहेबांचं वर्तन, आयुष्य, बाबासाहेबांचा इतिहास, त्याचा प्रवास आपल्या जीवनामध्ये आपण त्या ठिकाणी अंतर्भूत केला. माननीय बाबासाहेब आंबेडकरजीचा जर विचार आपण आपल्याकडे आपल्या रक्तामध्ये आणला, निश्चितपणे आपण काही ना काही आपल्या हाताने एक चांगलं जीवन कार्य समाजाकरता समर्पित करू शकतो. असा हा दिवस आहे. म्हणून आजच्या दिवशी अत्यंत महत्वाचे कार्यक्रम नागपूरमध्ये आयोजित केले. माननीय नानाभाऊ पटोलेजींनी सुरुवातीला हा प्रशासकीय इमारतीचं उद्घाटन का उशिरा
बरं झालं, कारण माननीय मुख्यमंत्रीजी स्वतः या उद्घाटनाला येणार होते, पण या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की एक पुढचा जो कार्यक्रम राहणार तुम्ही सांगितला आहे, या ठिकाणी प्रणय फुकेजी, माननीय पंकज भोयरजी, आपले या ठिकाणी बाळा काशीवरच्या काळापासून जो प्रश्न या ठिकाणी आहे की लाखांदूरला 100 बेडेड हॉस्पिटल व्हावं, याकरता मी नक्की माननीय मुख्यमंत्रीजीकडे तसा या ठिकाणी आपण जो प्रस्ताव मांडलेला आहे विधिमंडळात तुम्ही मांडलेला आहे, मी त्या ठिकाणी होतो, पण निश्चितपणे मुख्यमंत्रीजी लाखांदूरला येणारच आहे. पण मला त्यांनी सांगितलं की आता जास्त वेळ करू नका, 14 एप्रिलला तरी या तहसील कार्यालयाचं प्रशासकीय कार्यालयाचं उद्घाटन करा. म्हणून त्या ठिकाणी मला या ठिकाणी माननीय मुख्यमंत्र्यांनी सूचना दिली. आज या ठिकाणी आपण त्याचं उद्घाटन करतोय. माननीय एसपीने या ठिकाणी सांगितलं की आपलं जे पोलीस स्टेशन उद्घाटन केलं आहे, खरं तर एक ISO पोलीस स्टेशन, या पोलीस स्टेशन मध्ये फील्ड वाईज, दमदार वाईज त्या ठिकाणी त्यांचे कार्यालय आहे. या ठिकाणी सुरक्षेच्या दृष्टीने एक नवा अध्याय सुरू झाला. या ठिकाणी जेव्हा CCTV सर्व्हिलन्स मी बघितलं, फक्त 55 लक्ष रुपयामध्ये लाखांच्या सर्व घरांना, सर्व चौकांना पोलीस स्टेशन मध्ये त्या ठिकाणी समोर आणून, म्हणजे रात्री 2 वाजता जरी माझी बहीण रस्त्याने एकटी गेली, कोणाची वाकडी नजर करण्याची हिंमत होणार नाही, असं CCTV सर्व्हिलन्स या ठिकाणी 55 लक्ष रुपये देऊन माननीय पालकमंत्रीजी आपल्या सरकारने आपल्या एसपीने या ठिकाणी करून घेतलं. माननीय नानाभाऊ या ठिकाणी आज CCTV सर्व्हिलन्सची गरज काय, जसं पटोलेंनी सांगितलं, MD, ड्रग्ज, गांजा, सट्टा, दारू, जुवा, ह्या ज्या अवैध व्यवसाय आहेत, गोवंश, हे जे अवैध तस्करी आहे, त्या आता 5.5 कोटीच्या कोकेन आता आपण ट्रेनमध्ये पकडला. खरं तर देवेंद्र फडणवीसचं सरकार, आपलं सरकार हे लोकाभिमुख काम करताना अवैध व्यवसायाला त्या ठिकाणी ज्या ठिकाणी आळा आणण्याकरता पडोळीची आपण त्या ठिकाणी अधिक कायदे मजबूत करून, आणि पहिल्या काळात पकडलं जायचं नाही, पण आता आपलं सरकार यावर कसून काम करत आहे. तुम्ही विश्वास ठेवा की देवेंद्र फडणवीस सरकार हे निश्चितपणे या संपूर्ण गुन्हेगाराला जेरबंद करून त्यांना त्या ठिकाणी मोका MPDAच्या माध्यमातून या तालुक्यातल्या जिल्ह्यातून हद्दपार करण्याची योजना आपल्या सरकारने केली आहे. मी एसपीला सूचना करेन की जेवढे गोवंश तस्करी करणार आहेत, सट्टा, जुवा, दारू, रेती, सॅन्ड, हे जे माफिया आहेत, यांना सरकारला काही त्या ठिकाणी या सरकारच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीस साहेबांनी ज्याप्रमाणे विधिमंडळाला सांगितलं की जो कर्मचारी अशा अवैध व्यवसायात दिसेल त्यांना नोकरीतनं बडतर्फ करण्याची योजना सरकारने तयार केलेली आहे. सस्पेंड नाही, बडतर्फ करण्याची. आणि म्हणून मी या ठिकाणी सांगतो, तुम्हाला जर असं वाटत असेल की आमच्या गावात सुरू आहे, सत्ता चालू आहे, एक साधा SMS माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसला केला, डायरेक्ट ओपन त्यांचा मेसेज आहे, 24 तास मेसेजवर आहे, मी 24 तास मेसेजवर आहे. मला एवढं सांगितलं हे गाव आहे, इथे दारू आहे, इथे सत्ता आहे, इथे जुवा आहे, इथे तस्करी आहे, इथे गोहत्या आहे, जे काही तुम्ही सांगा, फक्त मला तुमचं नाव मी सांगणार नाही. भंडारा जिल्ह्याच्या सर्व जनतेला मीडियाच्या माध्यमातून सांगतो, ज्यांनी अवैध व्यवसायाचा पर्दाफाश केला त्यांचं नाव जाणार नाही, ते गोपनीय राहील. तुमच्या जीवाचं रक्षण करणे ही आमची जबाबदारी आहे. आणि म्हणून लाखांदूरच्या पोलीस स्टेशनचं उद्घाटन करताना एक आपण नवीन अध्याय सुरू केला आहे. खरं तर या इमारतीमध्ये हा लोकार्पण करण्याचा सोहळा एवढा फक्त नाहीये, या परिसरातली कायदा सुव्यवस्था अधिक बळकट करणे. गुन्हेगार जर एखादा आता लाखांदूरमध्ये एखादा हद्दपार MPDA वरती आला, म्हणजे त्यांची सोय, त्यांची या CCTV सर्व्हिलन्स नवीन काय, एखादा गुन्हेगार जर लाखांदूरमध्ये आला तर पोलीस स्टेशनला लिंक वाढणार आणि पोलिसांना तो गुन्हेगार जेरबंद करण्याकरता एक मोठी व्यवस्था या ठिकाणी CCTVच्या माध्यमातून करण्यात आली आहे. आम्ही सावनेरमध्ये नागपूर जिल्ह्यामध्ये व्यवस्था केली. लाखांदूरची बाउंड्रीमध्ये जर गुन्हेगार कोणी आला त्याचा रेकॉर्ड पोलीस स्टेशनला आहे, तर पोलीस स्टेशनच्या रेकॉर्डवरनं त्या CCTV सर्व्हिसला जोडला गेला आहे. एखादा खुंखार आरोपी जर लाखांदूरला आला तर पोलिसांच्या इन्स्पेक्टरच्या चेंबरची रिंग वाढणार की असा आरोपी या ठिकाणी आला आहे. आणि त्यामुळे आधुनिक व्यवस्था या ठिकाणी करण्याचं काम देवेंद्र फडणवीस सरकारच्या माध्यमातून पंकज भोयर आपण या ठिकाणी केलं. खरं तर आपली पोलीस यंत्रणा
या राज्यामध्ये देशामध्ये अनेक खाते महत्वाचे आहेत. केंद्रातलं मोदीचं सरकार, देवेंद्र फडणवीसचं सरकार, या डबल इंजिन सरकारमध्ये वेगवेगळे खाते जरी असले तरी दोन खात्याला अत्यंत महत्वाचं आहे. एक खातं आहे ते गृह खातं, जे पोलिसांचं खातं. त्या खात्याच्या माध्यमातून झोपून उठल्यापासून झोपतपर्यंत तुमच्या जीवाचं रक्षण करण्याची जबाबदारी सरकारची. आधी जनतेच्या जीवाचं रक्षण करणे सरकारची प्राथमिकता आहे आणि म्हणून याकरता पोलीस खातं काम करताय आणि पोलीस खातं अत्यंत सक्षमपणे माननीय देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये चालत आहे. खरं तर हा समाजाचा आधारस्तंभ आहे आणि म्हणून या ठिकाणी पोलिसांच्या विभागाच्या आधुनिकीकरणावर आपल्या सरकारने भर दिलेला आहे. अत्याधुनिक सुविधा, सीसीटीव्ही प्रणाली, तांत्रिक साधने, डिजिटल प्रणाली, यामुळे पोलिसांची कार्यक्षमता वाढणार आहे आणि यामुळे गुन्हेगारी नियंत्रित आणण्याचं काम पडोळेजी तुम्ही आज आमच्यासमोर मांडलाय. आम्ही काय असेच जाणार नाहीये. तुम्ही ज्या गोष्टी मांडल्या अवैध व्यवसायाच्या, यावर सरकार नक्की काम करेल आणि या जिल्ह्यामधले जी एखाद्या वेळी जर पोलिसांच्या आणून किंवा पोलिसांच्या नजरेत असेल, मला याबद्दलची माहिती घेईल मी, पण निश्चितपणे जर अवैध व्यवसाय या जिल्ह्यात चालू आहे याचा जो जनतेने आम्हाला तुम्ही तर फीडबॅक दिलाय, पण जनतेला माझी विनंती आहे की तुम्ही फक्त साधा एक SMS टाकून सोडून द्या. बाकी सरकारची जबाबदारी आहे. कारण सरकार काही सर्व ठिकाणी जाऊ शकत नाही. सरकार काही पाटीलवर चौकात रोज लक्ष देऊ शकत नाही. आज महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या दिवशी ही प्रेरणा आहे की अन्यायाविरुद्ध, अत्याचाराविरुद्ध आवाज उचलला पाहिजे. जे या ठिकाणी आरोपी आपल्या भागातून दारू किंवा सत्ता चालवत असेल, एमडी चालवत असेल, शाळेच्या विद्यार्थ्यांना खराब करत असेल, शाळेच्या विद्यार्थ्यांना बिघडवत असेल, अशा लोकांना त्या ठिकाणी जेरबंद करणे याकरता माझी विनंती पोलीस आयुक्तांना आहे, पोलीस एसपींना, की जेवढ्या शाळांची तपासणी केली पाहिजे, जेवढे कॉलेजची तपासणी केली पाहिजे, तिथल्या मॅनेजमेंटची बोलून तपासणी केली पाहिजे. गरज पडली तर त्या शाळेचं सीसीटीव्ही सर्व्हिलन्स या आपल्या पोलीस स्टेशनला जोडलं पाहिजे. कारण शाळांमध्ये सीसीटीव्ही सर्व्हिलन्स करणे आणि ते आपल्या पोलीस स्टेशनला इंटिग्रेट करणे हे सुद्धा महत्वाचं कार्य या ठिकाणी करण्याची जबाबदारी. आणि याकरता जर पैसा लागत असेल तर मी पालकमंत्री पंकज भोरला सांगेल, ते स्वतः गृह राज्यमंत्री आहेत, आपल्याला 5,000 कोटी रुपये गेले चालतील, पण या जिल्ह्यातल्या सर्व शाळा त्याचं सीसीटीव्ही सर्व्हिलन्स पोलीस स्टेशनला इंटिग्रेट करून टाका, जेणेकरून या ठिकाणी कुठलीही एमडी या ठिकाणी चालणार नाही. हे त्या ठिकाणी सांगतो. मला एक उत्तर अभिमान आहे की माननीय एसपीनी आपल्या पोलीस स्टेशनचं उद्घाटन करताना दुसरे त्या ठिकाणी वाचनालय तयार केलं. या वाचनालयामध्ये 30-40 मुली शिक्षण घेत होत्या. माझी विनंती माननीय पंकज भोरजी आपल्याला आहे की आपण तातडीनं, जसं नागपूर जिल्हा परिषद शिवोनी आपल्या सर्व वाचनालय मॉड्युलर केले, 8 लाख रुपयामध्ये सर्व लायब्ररी डिजिटल केल्या. मुलं कॉम्प्युटरवर जगातले कुठलं शिक्षण घेऊ शकतात, जगातले कुठलंही पुस्तक वाचू शकतात, जगातल्या कुठल्याही पुस्तकाला आपल्या ई लायब्ररीच्या माध्यमातून मिळवू शकतात. नवीन पुस्तक घ्यायची गरज नाही, त्यांच्या लॅपटॉपवरच जगातलं सर्व पुस्तकं त्या ठिकाणी अवेलेबल होऊ शकतात. आणि म्हणून एका लायब्ररीला 15-20 लाख रुपये देऊन या लायब्ररीला ई लायब्ररी केली पाहिजे आणि जगातल्या सर्व पुस्तकांना या ठिकाणी या लायब्ररीशी जोडलं पाहिजे. हे त्या ठिकाणी महत्वाचं काम केलं गेलं पाहिजे. पोलीस एसपीने या ठिकाणी दखल घेतली आणि मुलींना त्या ठिकाणी शिक्षणाचा एक नवा मार्ग त्या ठिकाणी तयार केला. मला वाटतं आपल्या नगराध्यक्षाचे अभिनंदन करायचं आहे की माननीय नगराध्यक्ष नानाभाऊ पटोले आपण सर्वांनी मिळून या ठिकाणी उत्तम लायब्ररी या ठिकाणी तयार केली. मी ती लायब्ररी बघत होतो, विनोद ठाकरेजी, मी या ठिकाणी ती लायब्ररी बघतो. मला वाटतं विनोद ठाकरे सरपंच असताना पहिली ती लायब्ररी सुरू झाली होती. मला ते आठवतं, मागच्या दौऱ्यात मला सांगितलं होतं सरपंच दुसरी लायब्ररी, आणि ती लायब्ररी आता 90 मुलं बसू शकतात. ही जी नगरपालिकेची लायब्ररी केली ना, याचा जरा नगराध्यक्ष ठाकरेच्या टाळावर स्वागत करण्याचा थोडा त्याला जरा उत्साह पाहिजे. नानाभाऊ, तुम्ही या ठिकाणी डीपीसीच्या माध्यमातून एक 25 लाख रुपये पंकज तुमच्या लायब्ररीला दिले. माझा दावा आहे लाखांवरचे पुढच्या 5 वर्षांनी 50 IPS आणि IAS तयार होतील, इतकी क्षमता या ठिकाणी लायब्ररीमध्ये असतं. कारण मी आता कुऱ्हाडीला जाऊन आलो. नानाभाऊ, मी या ठिकाणी 75 लाख रुपये दिले होते का ई लायब्ररीला. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने लायब्ररी तयार केली होती.
होती. 150 मुलं त्या ठिकाणी वेगवेगळ्या MPSC UPSC या ठिकाणी तहसीलदार या ठिकाणी ग्रामसेवक पासून सर्व अधिकारी त्या ठिकाणी झाले आहेत. त्यामुळे लाखांची ई लायब्ररी 25 लाख रुपयामध्ये हजारो मुलांना त्यांचं जीवन परिवर्तन करण्याकरता काम करू शकतं आणि म्हणून एक चांगलं काम माननीय ठाकरेंजी आपण केलं, त्याबद्दल मी आपले सर्वांचे अभिनंदन करतो. खरं तर आज या ठिकाणी प्रशासकीय इमारतीचा निर्णय झाला. या प्रशासकीय इमारतीच्या माध्यमातून या ठिकाणी आपण सर्व सेवा एकाच हाताखाली आणण्याचा निर्णय आपण घेतला आणि हे करत असताना सर्व लोकप्रतिनिधी शेवटी विकासाच्या या योजनामध्ये जोपर्यंत सर्व पक्ष सर्व लोकप्रतिनिधी एकत्र येत नाही तोपर्यंत विकसित महाराष्ट्र संकल्प पूर्ण होऊ शकत नाही. देवेंद्र फडणवीस सरकार आपलं सरकार हेच सांगत आहे. काँग्रेस असो राष्ट्रवादी असो कुठलाही पक्ष असो जे लोकप्रतिनिधी निवडून आले आहे त्या सर्व लोकप्रतिनिधीला सोबत घेऊन महाराष्ट्राच्या विकासाचा संकल्प आपल्याला पुढे न्यायचा आहे. आणि मला गोष्टीला या ठिकाणी आभार व्यक्त करायचे आहे भंडारा जिल्हा महाराष्ट्राच्या 14 कोटी जनतेचे नाना भाऊ तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने या महाराष्ट्रामध्ये स्वातंत्र्यानंतर महाराष्ट्राच्या निर्माणानंतर सर्वात जास्त बहुमताचं सरकार या महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस सरकार आला आहे. 217 आमदारांना पाठवलं सरकार काँग्रेसने एकतर्फी सरकारने सुद्धा एवढं मोठं बहुमत कधीच मिळालं नाही. पण या ठिकाणी जनतेने देवेंद्र फडणवीस सरकारला 51% मतं निवडून दिलाय आणि आमच्या सरकारने जो वचननामा दिलाय. खरं तर आम्ही जेव्हा निवडणुकीला समोर गेलो इकडे काँग्रेस लढली आम्ही भाजप लढलो निवडणुकीचे वाद संपले पण त्यांनी काही जाहीरनामा दिला आम्ही जाहीरनामा दिला. जनतेचे मत घेताना आम्ही जो जाहीरनामा देतो की आमचं सरकार आल्यावर आम्ही या गोष्टी करू त्या बाबी पूर्ण करणं सरकारची जबाबदारी आहे. आणि म्हणून धानाच्या शेतकऱ्यांना बोनस मिळाला पाहिजे हा आमचं वचननामा तो मी पूर्ण करणार आहोत. धानाच्या शेतकऱ्यांना आता जो प्रश्न निर्माण झाला की 60% शेतकऱ्यांची खरेदी पकडलेली या ठिकाणी काही कमी खरेदी केंद्र सरकारने केल्यामुळे त्या ठिकाणी प्रश्न निर्माण झालाय. मी स्वतः आपल्या नानाभाऊ तुमच्या आणि खासदाराच्या आग्रहास्तव त्या मंडपाला भेट दिली आहे. मी प्रणय फुके पंकज भोयर नानाभाऊ आपण सर्व माननीय मुख्यमंत्र्यांकडे गरज पडली तर केंद्रीय मंत्र्यांकडे जाऊ पण निश्चितपणे धानाच्या प्रश्नाला न्याय देणे हे देवेंद्र फडणवीस सरकारची आमची जबाबदारी आहे. ते निश्चितपणे पार पाडण्याचं काम या ठिकाणी आपलं सरकार करणार आहे. खरं तर या ठिकाणी या प्रशासकीय इमारतीच्या माध्यमातून अनेक गोष्टी या ठिकाणी बोलता येईल पण आज वेळ झालाय. आज आपल्या सरकारने छत्रपती शिवाजी महाराजस्व अभियान सुरू केलं. या जिल्ह्यामध्ये नानाभाऊ 3 शिबिरं झाले परनेजी. या शिबिरामध्ये जो उल्लेख पंकज भोयरनी केला मुख्यमंत्री बळीराजा पांजण रस्ते योजना म्हणजे मी या मताचा आहे कोण कुठल्या मताचा आहे मला माहित नाही पण मी या मताचा पक्का आहे. मागच्या 35 वर्षापासून मी लोकप्रतिनिधी आहे. 10 वर्ष जिल्हा परिषद मध्ये आहे होतो 22 वर्ष झाले आमदार आहे. मी या मताचा आहे शेतकऱ्याच्या शेतात पाणी असेल शेतकऱ्याच्या शेतात दिवसाने 12 तास वीज असेल आणि शेतकऱ्याच्या शेतात पाणी असेल आणि शेतकऱ्याच्या शेतात रस्ता असेल शेतकऱ्याच्या शेतात रस्ता असेल तर शेतकऱ्याचा मुलगा कधी चपराच्याची नोकरी मागणार नाही. तो कधीच नोकरी मागायला जाणार नाही. तो शेतकरी आपल्या शेतामध्ये 4 पिकं घेईल आणि आपल्याला उत्पन्न दुपटीचं करेल. हे मोठं खरी आहे. उशीर झालाय 75 वर्षाच्या सरकारमध्ये अनेक गोष्टी करता वेळ निघून गेला पण आपल्या सरकारने विचार केला आपल्या सरकारने विचार केला या राज्यामध्ये शेतकऱ्याचे रस्ते उघडे झाले पाहिजे. आज मला या ठिकाणी सांगायचं नानाभाऊ 3195 रस्त्याचा आराखडा आम्ही तयार केला. 2797 किलोमीटरचा आराखडा तयार झाला. एकरी 111 क्लस्टरची आपण निर्मिती केली. ही गोष्ट खरी आहे एका जणांना पैसे मिळणार नाहीये पण शेतकऱ्याच्या रस्त्याला क्रमांक देणे शेतकऱ्याचा रस्ता मोकळा करणे 20-20 वर्ष 30-30 वर्ष कोर्टात भांडणारे शेतकरी त्या ठिकाणी रस्त्याकरता भांडणाऱ्या शेतकऱ्याला न्याय मिळवून देणे आणि आता तर शेतकरी पाणी रस्त्याला मोजणी माफ करून टाकली. मोजणीचे पैसे भरायची गरज नाही कास्तकारांना या ठिकाणी रॉयल्टी भरायची गरज नाही. परमेश्वरांनी सांगितलं आम्ही आता या सर्व रस्त्यांना पुढच्या 5 वर्षामध्ये एका विधानसभेमध्ये 5 वर्षामध्ये 2029 पर्यंत एका विधानसभेत 50 कोटी रुपये एका शेतकऱ्याला देणार आहे आणि त्या भागातल्या 15 लाख रुपये किलोमीटर एका किलोमीटरला 15 लाख रुपये किलोमीटर करून आता पहिल्या टप्प्याचं खडीकरण या ठिकाणी करता येईल. नाराज मांडलं होतं बाकीच्या काम खडीकरणाचं काय त्याची मुभा आम्ही दिलेली आहे. तर निश्चितपणे
भंडारा जिल्ह्यातल्या शेतकऱ्याचे शेत रस्ते मजबूत करण्याची योजना आणि याकरता या ठिकाणी 3115 रस्त्याचा आम्ही या ठिकाणी आराखडा तयार केला. पंकज गोयलजी विधानसभेच्या आमदारांना आपण अध्यक्ष केलाय. आता तिथले आमदार अध्यक्ष आहेत, साकोलीचे अध्यक्ष नाही, नानाभाऊ तुम्ही आहे, भंडाराचे अध्यक्ष भोंडेकर आहे, इकडे तुमचं अध्यक्ष राजू कामोरे आहे. तुम्हाला आता रस्ते मोकळे करायचे आहे, तुम्हाला बांधकाम करायचं आहे, तुम्हाला त्या ठिकाणी तोंड केला. आम्ही हा विचार नाही केला की काँग्रेसचे आमदार नानाभाऊ पटोले असल्यामुळं त्यांना या योजनेचा अभ्यास कसं करायचं. पण नानाभाऊ आपण सर्वांसाठी तुम्ही सर्वांनी मागणी केली की लोकाभिमुखी योजना आहे. या योजनेला कुठले राजकारण येऊ नये. या योजनेला कुठे त्या ठिकाणी शेतकऱ्याची योजना असल्यामुळं या योजनेला काही राजकारण न आणता तुम्ही जेवढे रस्ते बांधला नानाभाऊ तेवढे पैसे सरकार देईल, काळजी करू नका. या साकोली मतदारसंघामध्ये आम्ही पूर्ण लक्ष देऊ आणि पटोले साहेब तुम्ही काळजी करू नका. कसं आहे, लोकप्रतिनिधी निवडून आल्यानंतर त्याचं काम करतो. तुम्ही जनतेमध्ये प्रश्न मांडणार, तुमचं काम आहे सभागृहामध्ये. सरकारमध्ये जेव्हा विधिमंडळ चालू असतं, नानाभाऊ का कसे वाटतात विधिमंडळामध्ये, नानाभाऊ वाटलं ते विधानसभेत करून घेतात. तुम्ही सुद्धा आता पटोलेजी पहिल्यांदा खासदार झाले नाही, तुम्ही तेच सांगतो, तुम्हाला मी सांगतो माझ्याकडे एकच आहे. नानाभाऊ माहिती आयडिया कशी आहे, नानाभाऊ माहिती आहे शिवाजी कामाला आंदोलनामध्ये पण जेवढे काम नानाभाऊ करून घेतले बारीक मध्ये पूर्ण मतदारसंघ पंकजही सांगितलं, रत्नेलाही सांगितलं, मलाही सांगितलं. शेवटी राजकारणामध्ये जरी आपण विरोधी पक्षात आहोत, माहिती भूमिका आपली असली पाहिजे, सतत आपली विरोधी पार्टी भूमिका नक्की असली पाहिजे. पेंडॉलमध्ये जिंदाबाद मुर्दाबाद केलं पाहिजे, पण विकासाच्या कामामध्ये तुम्ही माझ्याकडे तुम्ही जे प्रश्न मांडले चांगले प्रश्न. एक बैठक मी मंत्रालयात लावी, माननीय परमे राहतील, पंकज राहतील, नानाभाऊ राहतील, तुम्ही राहाल, मी राहाल, गरज पडली तर माननीय मुख्यमंत्र्यांना मी विनंती करेल. पण तुम्ही जे प्रश्न मांडले त्यातले 70 वर्ष जुने प्रश्न सुद्धा तुमचे आम्ही सोडल्याशिवाय राहणार नाही, काळजी करू नका. काही प्रश्न 70 वर्षाचे आहे, काही प्रश्न 2 वर्षाचे आहे, काही 1 वर्षाचे आहे. आम्ही हा विचार करणार की जुन्या सरकारच्या काळात काय झालं, या सरकारच्या काळात काय झालं. नानाभाऊ जो प्रश्न मांडला, समृद्धी महामार्गाच्या शेतकऱ्यावर कुठलाही अन्याय होणार नाही, कारण मी स्वतः भूसंपादन मंत्री आहे, माझ्याकडे अधिकार आहे भूसंपादनाचा. जे काही रेट त्याचे कमी असतील, जे काही मार्केट रेट असतील, त्या मार्केट रेटला बरोबरीत आणून शेतकऱ्याचे रस्ते संपादित करणे आणि त्याच्यात समृद्धी महामार्ग बनवणे. कारण समृद्धी महामार्ग हा भंडारा गोंदियाला समृद्धी आणणार आहे आणि समृद्धी महामार्ग हा शेतकऱ्याला समृद्ध करताना शेतकऱ्याच्या पोटावर पाय पडणार नाही, त्यांच्या जमिनीचे पैसे कमी मिळणार नाही, याची जबाबदारी महसूल मंत्री भूसंपादन मंत्री म्हणून माझी आहे. त्यामुळं आणि ज्या शेतकऱ्याची जमीन झाली आहे त्या शेतकऱ्यांना न्याय मिळून देण्याचं काम करणार आहे. खरं तर या ठिकाणी नानाभाऊ आपण या दीड महिन्यामध्ये या ठिकाणी 1010 फेरफार निकाली काढले. 2853 डिजिटल सातबारे आपण दिले, डिजिटल 8 दिले, 1401 महाराष्ट्र अभियानामध्ये 1402 जातीचे प्रमाणपत्र आपण इश्यू केले, 4990 घरकुल मंजूर करण्यात आले, त्यापैकी 3713 घरकुलांची कामाला गती आपण दिली, 7775 जिवंत सातबारा मोहीममध्ये आपण योजना तयार केली, जिवंत सातबारा 1250 नोंदी दुरुस्त आपण केल्या, 24,594 घरकुल लाभार्थ्यांना वाढ उपलब्ध करून दिली, 3686 रस्त्यांना आपण नंबर दिले, 5536 लोकांचे संमती पत्र घेऊन सातबारा दुरुस्त केल्या. या ठिकाणी 6618 लोकांना त्यांचे पट्टे वाटपाचे योजना तयार करून दिल्या. खरं तर माझी विनंती आहे सभागृहात, या ठिकाणी बसलेले सरपंच आहे, अनेक या ठिकाणी साकोलीच्या नगराध्यक्ष म्हटलंय, सर्वांना माझी विनंती आहे की 25 मार्च 2026 लक्षात ठेवा, 25 मार्च 2026चा जो मंत्रिमंडळाने मंजूर केलेला, कॅबिनेट मंत्रिमंडळाने मंजूर केलेला महसूल खात्याने काढलेला जीआर आहे, या जीआर मध्ये आता कुठलाही किंतु परंतु नाही. ग्रामीण भागातले संपूर्ण पट्टे वाटपाचे संपूर्ण आतापर्यंत जे जे अधिकार पाहिजे होते ते सारे अधिकार तहसीलदारला दिले आहेत. नगरपालिकेमध्ये, साकोलीच्या नगरपालिकेमध्ये, लाखांदूरमध्ये पट्टे वाटपाचे पूर्ण अधिकार एडीओला दिले आहेत.
आणि महानगरपालिकेचे अधिकार कलेक्टरला दिले आहे. सर्व पट्टे वाटप आणि आधी 500 फुटापर्यंत पट्टा द्यायचो, आता 1500 फुटापर्यंत पट्टा देता येतो, 1500 फुटापर्यंत पट्टा देता येतो. याचा निर्णय आपण केला. एवढाच नाही, पट्टा देणं म्हणजे तुमचे घर नियमित करणे, फक्त नियमित करणे, पण या घराची खरी मालकी देणे म्हणजे रजिस्ट्री आहे. आता तुम्ही जो पट्टा वाटप केला आहे त्याचं रजिस्ट्री करण्याचा अधिकार आता तहसीलदाराला दिला आहे. 1000 रुपयामध्ये तुमचं रजिस्ट्री होणार आहे त्या पट्ट्याची, आणि त्यावर तुम्ही कुठलंही लोन घेऊ शकता आणि पट्ट्याची रजिस्ट्री करून देण्याचा आणि 1000 रुपयामध्ये रजिस्ट्री करण्याचा निर्णय सरकारने घेतला, जेणेकरून घराचं नियमितीकरण करून देणे आणि त्यानंतर त्याच्या मालकीचं करून देणे, हे सुद्धा काम आपण या ठिकाणी केलं आहे. महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये सर्वात महत्वाचा निर्णय सर्वांसाठी घरे उपलब्ध केली आहे. मी जिल्हाधिकाऱ्यांना सांगेल, जिल्हाधिकारी जर आपले तहसीलदार, आपले प्रांत, आपले तलाठी, आपले मंडळ अधिकारी या ठिकाणी लोकांची चुकीच्या वागत असतील आणि लोकप्रतिनिधी अशा पद्धतीच्या तक्रारी करत असतील तर हे काही योग्य नाही. लोकाभिमुख प्रशासन, गतिमान प्रशासन, पारदर्शी प्रशासनाचा निर्णय या ठिकाणी माननीय देवेंद्र फडणवीस सरकारने घेतला आहे. महसूल खाते या भागात गेलेला आहे. आता कुठल्याही अधिकाऱ्यांना कुठे जायची गरज पडत नाही. नाना वर्षभरामध्ये मागच्या 2003 पासून महसूल अधिकारी फिरत होते. 2003 नंतर पहिलं देवेंद्र फडणवीस सरकार आहे, ज्या सरकारने महसूल विभागाचा आपत्ती बंद मंजूर केला. आता आपण 69 नवीन तहसील कार्यालय, 11 ऍडिशनल कलेक्टर कार्यालय, 8 प्रांत कार्यालय आणि या सर्वांना त्या ठिकाणी संपूर्ण महसूल खातं मजबूत करण्याची योजना आपण तयार केली. 2006 पासून भूमी अभिलेखचा प्रतिबंधन होता, तो आता पूर्ण झाला. मुद्रांक अधिकारी जे आहेत, रजिस्ट्री डिपार्टमेंट माझ्याकडे आहे, त्यांचं पूर्ण काम आपण केलं, त्यांचा प्रतिबंध मंजूर झाला. आता कुठल्याही अधिकाऱ्यांना कुणाकडे जावं लागलं नाही, त्यांच्या घरी त्यांचे प्रमोशन मिळाले. 750 अधिकारी कर्मचाऱ्यांचे प्रमोशन वर्षभरात करण्याचा निर्णय आपल्या सरकारने केला आहे. महसूल खात्यामध्ये आता एकही प्रशासकीय प्रश्न सुटला नाही, फक्त कोतवाल, पोलीस पाटील आणि महसूल कर्मचाऱ्यांच्या एवढाच प्रश्न आता सुटलेला आहे, राहिलेला आहे. तोही प्रश्न आता पोलीस पाटलाचा प्रश्न सुद्धा मार्गी लागणार आहे, कोतवालाचा प्रश्न मार्गी लागणार आहे आणि एवढंच नाही, महसूलच्या कर्मचाऱ्यांचा 4चा प्रश्न मार्गी लागणार आहे. मी या ठिकाणी एवढंच सांगेन की छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणा लोकाभिमुख प्रशासनाची होती आणि मग लोकाभिमुख प्रशासन निर्माण करायचं असेल तर आमच्या अधिकाऱ्यांनी लोकाभिमुख वागणं महत्वाचं आहे. प्रशासकीय इमारत झाली, पण प्रशासकीय इमारताच्या टेबलाच्या खाली जर तुम्ही पैसे घेणार असेल, तुम्ही पहिलं तहसीलदार आणि एडीओला कलेक्टर साहेब मागे विनंती आहे, प्रत्येक कागदीमध्ये कागद लावा. तहसील कार्यालयाच्या प्रत्येक कागदीमध्ये कागद लावा. एवढे मोठे प्रशासकीय इमारत बनले, 20 लाख रुपये गरज पडते मायनिंग फाउंडेशन मध्ये घ्या. पण प्रशासकीय इमारतीमध्ये तहसील कार्यालयामध्ये सीसीटीव्ही सर्व्हेलन्स लावा आणि आपल्या कलेक्टरच्या चेंबर मध्ये जोडा. म्हणजे खऱ्या अर्थाने या ठिकाणी जो काही आपल्याबद्दल एवढं चांगलं काम आपण करतो, म्हणजे आज बघा तुम्ही कलेक्टर एवढं कमी काम नाही केलं. तुम्ही या 1.5 महिन्यामध्ये जवळपास 40,000 परिवारांना त्यांच्या जीवनाचा मार्ग वेगवेगळ्या मार्गाने मोकळा केला. म्हणजे 7 बाळ दूध करण्यापासून 15 रस्त्यापर्यंत 40,000 कुटुंबांना 1.5 महिन्यामध्ये आपल्या सरकारने वेगवेगळ्या अभियानाच्या अंतर्गत छत्रपती शिवाजी महाराज राजस्व अभियान आणि आता 14 तारखेला, आता आपले 17 तारखेला अभियान आहे. 17 तारखेला माझी विनंती आहे, प्रत्येक मंडळामध्ये अभियान आहे. 8 मेला नगरपालिकामध्ये अभियान आहे, 15 मेला नगरपालिकामध्ये अभियान आहे. माझी विनंती आहे की महाराष्ट्र शासनाने जे 45 नवीन कायद्यामध्ये दुरुस्ती केल्या, त्या कायद्यातल्या दुरुस्तीचं अभियान आहे. तुकडेबंदी कायदा रद्द केला. तुकडेबंदी कायदा रद्द केल्यामुळे लाखांदूरमध्ये जेवढे लेआउटमध्ये घर बनले असतील त्या सर्व घराचा रजिस्ट्रीचा कायदा आपण केला. आता आपण त्या ठिकाणी सर्वांसाठी घरे म्हणजे 2011 घरं कायदेशीर करणार आहे. माझी विनंती नगराध्यक्षांना आहे, नगरपंचायतच्या अध्यक्षांना आहे, तुम्ही या दिवशी 8 मे आणि 15 मेला तुमच्या गावातला एकही पट्टा सुटला नाही पाहिजे. सर्व घराचे पट्टे वाटप झाले पाहिजे, त्याच्या सर्वांच्या रजिस्ट्री झाल्या पाहिजे. तुम्ही हे काम करा. देवेंद्र फडणवीस सरकारने यावर्षी 30 लाख घरं प्रधानमंत्री मोदीजीकडनं आणलेले आहेत. हे 30 लाख घरं या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये येणार आहे. मी तुम्हाला वचन देतो, व्यासपीठाच्या सर्व नेत्यांच्या माध्यमातून आम्ही देवेंद्र फडणवीसजीकडे जाऊन 5,000 नवीन घरं भंडारा जिल्ह्याकरता आणण्याचा आमचा प्रयत्न राहील. आमचे पालकमंत्री मी स्वतः या ठिकाणी जाणार, आपण त्या ठिकाणी जाऊ आणि या ठिकाणी आपण या ठिकाणी काम करू. खरं तर जिल्हाधिकारी माझी सूचना आपल्याला आहे की आपण कोणत्याही परिस्थितीमध्ये कुठलाही एक्सक्यूज करू नका. लोकप्रतिनिधी जेव्हा सांगतात तेव्हा त्यांचं सांगण्यात अर्थ असतं.
पेपरमध्ये येणाऱ्या बातम्या, वृत्तपत्रात येणाऱ्या बातम्या जे पत्रकार लिहितात ते जमिनीचं वास्तव लिहितात. तुम्ही सकाळी कार्यालयात आल्यावर 11 वाजता पहिले काही करा, तर भंडारा जिल्ह्यामध्ये आज सर्व पेपरमध्ये काय काय बातम्या आपल्या प्रशासनाच्या विरुद्ध छापून आल्या, त्या बातम्याचं कलेक्शन करून त्याच्यावर जरी कारवाई केली तर भंडारा जिल्हा पारदर्शी झाल्याशिवाय राहणार नाही. एवढं मात्र त्या ठिकाणी नक्की केलं तर मला वाटतं निश्चितपणे. आणि भंडारा जिल्ह्यात माझी कलेक्टर साहेब तुम्हाला विनंती आहे, 2-2.5 तास त्या ठिकाणी जनतेला भेटण्याकरता वेळ ठेवा. जनता जी येतं ते सरकारकडे अपेक्षित येतं. आता एवढे मोठे प्रशासकीय मला चालली आणि योग्य भेटणार नाही, तहसीलला भेटणार नाही असं नाही होणार. या प्रशासकीय कार्यालयामध्ये वेळ दिला पाहिजे प्रत्येकाने. आज मला ते पाठी दिसून नाही मिळत. तुम्ही केव्हा जनतेला भेटणार? जनता माझ्या कोणाला तहसील कार्यालयात तहसीलदार किती वाजता भेटणार? 2 ते 4 मिळणार आहे, 1 ते 3 मिळणार आहे. जनतेकरता स्पेसिफिक पाठी लावा सर्व अधिकाऱ्यांनी. सर्वांच्या टीमबरोबर पाठी असली पाहिजे. जनतेला भेटण्याची वेळ, नागरिकांना भेटण्याची वेळ हे स्पेसिफाय केलं पाहिजे. जिल्हाधिकाऱ्याकडे स्पेसिफाय केलं पाहिजे, एसपीने स्पेसिफाय केलं पाहिजे तुम्ही केव्हा भेटणार जनतेला. लोकाभिमुख प्रशासन कोणाने होणार नाही, भाषणाने होणार नाही. आपल्या प्रशासनाच्या कर्तव्याने कर्तृत्वाने जसं मंगळवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीच्या दिवशी आम्ही जनतेला, लोकांना, आमदारांना, खासदारांना दिवसभर मंत्री भेटतात. ठीक आहे, काही कमी जास्त होत असेल, पण आमचा मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे मंगळवारी कोणत्याही परिस्थितीमध्ये मंत्रालयात आलेल्या प्रत्येक व्यक्तीला मंत्र्यांनी भेटलं पाहिजे. महाराष्ट्रातल्या कुठल्याही व्यक्ती जर आला मंत्रालयात त्याची भेट घेऊन त्याची समस्या सोडली पाहिजे. हे देवेंद्र फडणवीस सरकारचं त्या ठिकाणी चांगलं आहे. आणि म्हणून जिल्हाधिकारी, एसपी आणि सर्व प्रशासन मंडळ अधिकाऱ्यापर्यंत जनतेला भेटण्याकरता कुठल्याही पद्धतीची त्या ठिकाणी कुठली अडचण येणार याची काळजी घेतली पाहिजे. शेवटी इमारती बांधायच्या, त्या ठिकाणी त्या मोकळ्या पडायच्या, असं काही या ठिकाणी होऊ नका. मी एवढं सांगेल की आपलं सरकार निश्चितपणे, पडोळेजी, फडणवीसजी, पंकजजी, आपलं सरकार हे खऱ्या अर्थाने समाजाच्या शेवटच्या व्यक्तीच्या कल्याणाचं काम करत आहे. पुढच्या 5 वर्षामध्ये 2029 मध्ये आम्ही जे वचन जनतेला दिले, आम्ही आता वचन दिलाय शेतकऱ्यांना दिवसांनी 12 तास वीज दिला. तुम्हाला माहिती आहे की आता सोलरवर वीज ट्रान्सफर करताना आपली महावितरणची वीज जी आपल्याला मिळतात ती 12 तास मिळत नाही, कारण त्याचं 6 तासावाली त्याला 12 तास वाढवायची आहे. पण आमचा संकल्प आहे सकाळी 6 वाजल्यापासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत 12 तास वीज मिळाली पाहिजे. याकरता 7.5 एकफिटा 10 एकफिटा पंप, आज विचार करा तुमचा पंप चालवता ना, एक पंप पुन्हा विकायचा सोलरचा 25,000 रुपयामध्ये सरकार सोलर पंप द्यायला तयार आहे. 7.5 एकफिटा पंप सकाळी 7 वाजता चालू होतो, संध्याकाळी 7 वाजता बंद होतो. 12 तास दिवसांनी त्या ठिकाणी पाणी द्यायला तयार आहे. देवेंद्र फडणवीस सरकारने जवळपास 35 लक्ष पंप लावण्याचा विचार केला आहे. या 5 वर्षामध्ये एकही शेतकऱ्यांचा नफा आहे ज्याच्याकडे सोलरचा पंप नाही आणि त्याचं हेड आता 300 फूट पर्यंत गेलेला आहे. 7.5 एकफिटाचा पंप लावला तर दिवसाने 12 तास वीज मिळेल. आणि आता तर मोठे मोठे बॅटरी स्टोरेज येत आहे. बॅटरी स्टोरेज जर केलं तर रात्री सुद्धा आपला पंप चालू शकेल. अशी व्यवस्था आपल्याला आता सोलर पंपाच्या माध्यमातून होणार आहे. एकीकडे ₹2.80 सोलरची वीज 12 तास घ्यावी लागेल, कारण तुम्ही आता या महावितरणच्या विजेच्या भरोश्यावर शेतकऱ्यांना ठेवणं योग्य नाही. ही कधी टाकल्याने कधी येते. सकाळी 6 ते रात्री दिवसाने 6 शेतकऱ्यांना दिवसाने वीज द्यावी लागते. शेतकऱ्यांना दिवसाने वीज द्यायला पाहिजे. पण कोळच्यावरची वीज कोराडी पॉवर स्टेशन राहो की तिरोडा राहो, मानवी खासदार साहेब, कोळच्यावरची वीज कधीही दिवसाने 12 तास होऊ शकत नाही. कारण वीज चालू होतं ते दिवसभर पॉवर स्टेशन चालतं. पॉवर स्टेशन नाही आहे. मी जरा थोडा खुलासा करतो कारण शेतकऱ्याचा माल चुकीचे काय झालं की वीज तयार होत असताना पडवडेची ती 24 तास चालू राहतं आणि विजेची अशी व्यवस्था गोडाऊन नाही आहे. लाखांदिवसाचं की वीज तयार करून लाखांदिवसात गोडाऊन मध्ये ठेवली आणि संध्याकाळी रात्रभर सोडली असं नाही आहे. जेव्हा वीज तयार केली त्याच सेकंदाला ती पाठवून टाकतात. अर्धे शेतकरी दिवसाने घ्यावं लागतं 45 लाख शेतकरी, अर्धे शेतकरी दिवसाने 22 लाख, रात्री 22 लाख घ्यावं लागतं. जर रात्री 22 लाख वीज दिली नाही, 22 लाख शेतकरी रात्री वीज दिली नाही तर रात्री तयार होणारी वीज पॉवर स्टेशन बंद करता येत नाही. पॉवर स्टेशन कधी बंद करता येत नाही. पॉवर स्टेशनला लाईट त्याचा लाईट बंद करायला हे स्टेशन बंद करायचं असेल तर त्या स्टेशनचा खर्च 10 कोटी रुपये आहे. बंद करण्याचा खर्च 10 कोटी आहे. चालू करण्याचा खर्च 15 कोटी रुपये आहे, कारण लाईट अप करावं लागतं पॉवर स्टेशन. त्यामुळे 24 तास पॉवर स्टेशन चालू करावं लागतं. पॉवर स्टेशन बंद होत
होत नाही. एकदा सुरू झाला की वीज चालू झाली की ती 24 तास द्यावी लागतं. मग अर्ध्या शेतकऱ्याला दुसऱ्याने अर्ध्या शेतकऱ्याला रात्री द्यावं लागतं. आणि म्हणून अर्ध्या शेतकऱ्याला दिवसात देताना अर्ध्या शेतकऱ्याला रात्री देताना काही शेतकऱ्याला रात्री द्यावं लागतं. शेतामध्ये रात्री शेतात जावं लागू नये म्हणून दिवसाने 12 तास सोलरची बिल 13 तास देवेंद्र फडणवीस सरकारने केला. कारण सोलर दिवसाने येणार आणि लाखांदूर बघा, लाखांदूर मध्ये एवढी एनर्जी आहे, एवढी वीज आहे, म्हणजे दिवसाने जर पंप लावले, दिवसाचा सोलर लावला, दिवसाने सोलरवर व्यवस्था केली तर माझा दावा आहे की तुम्ही कधी रात्रीची वीज मागणार नाही, कधी रात्रीची वीज मागणार नाही. रात्रीची वीज मिळणार आहे पण आपल्याला दिवसाने शिकवत आहे. आता माझी शेवटची विनंती आहे परमेजी, पंकजजी, आता प्रधानमंत्री सूर्यघर योजना आली आहे. प्रधानमंत्री सूर्यघर योजनेमध्ये 100 युनिट वीज वापरणारे ग्राहक या गावातले त्यांना 40,000 रुपयाचं सोलर लावून देण्याची योजना सरकारने केली आहे. मी जिल्हाधिकाऱ्याला विनंती करेन की आता प्रधानमंत्री सूर्यघर योजनेवर काम करा जेणेकरून गरीब माणसाच्या घरी 15 वर्ष विजेचं बिल येणार नाही. तुमच्याकडे सोलर लावल्यानंतर 15 वर्ष विजेचं बिल येणार नाही, 40,000 सरकार सबसिडी देणार आहे. आणि त्यामुळे या योजनेचा जास्त फायदा भंडारा जिल्ह्यात घ्या जेणेकरून शेतकऱ्यांना घराचे पैसे भरण्याची गरज पडणार नाही, घरगुती विजेचं बिल त्या ठिकाणी येणार नाही. आणि देवेंद्र फडणवीस सरकारने जे शब्द दिला तो पूर्ण करतोय. आमच्या सरकारनं नानाभाऊ सांगितलं की शेतकऱ्याकडनं विजेचे पैसे घेणार. देवेंद्र फडणवीस सरकार आल्याबरोबर 45 लाख शेतकऱ्याचे 27,000 कोटी रुपये सरकारने माफ केले. 27,000 कोटी रुपये सरकारने माफ केले. पटोळेजी तुम्ही सांगता ना लोकांविरुद्ध सरकार काय, तुमच्या काळापासून मागच्या काळापासून शेतकऱ्याकडे 27,000 कोटी थकीत होतं. देवेंद्र फडणवीस सरकारने शेतकऱ्याचे संपूर्ण विजेचं बिल माफ करून टाकलं. आणि आम्ही शब्द दिलाय जोपर्यंत राज्यात फडणवीस सरकार आहे तोपर्यंत या राज्यामध्ये शेतकऱ्याला विजेचं बिल येणार नाही, 1 रुपया शेतकऱ्याकडे वीज बिल आम्ही घेणार नाही. हा निर्णय आमच्या सरकारने केला आहे. त्यामुळे शेतकऱ्याच्या पंपाचं वीज बिल कधी घेणार नाही, आमचं सरकार कधीच वीज बिल घेणार नाही. नानाभाऊचं सरकार तुम्हाला माहित नाही काय करतील, पण आमचं सरकार मात्र त्या ठिकाणी कधीच विजेचं बिल घेणार नाही. हा पक्का वादा आम्ही शेतकऱ्याला कर्तव्य पडवतो. असं पडवणे बघा तुम्ही काहीच केलं नाही म्हणतो. ही बघा शेतकऱ्याला 27,000 कोटी रुपयाची मोफत बिल द्या, 36,000 कोटी रुपये लाडक्या बहिणीला आता आम्ही 2 लाख रुपयाची कर्जमाफी केली, त्याच्यामध्ये जवळपास 35,000 कोटी नानाभाऊ जाणार. आणि त्यामुळं शेतकऱ्याकरता पूर्ण बजेटच दिलाय. पण या ठिकाणी तुमचं म्हणणं बरोबर आहे, आमचं काही मत नाही आहे. अवकाळी परिस्थिती कशी सुरू आहे, आता हे अवकाळी पाऊस पडला या वर्षात 4 वेळा, या 4 वेळा अवकाळी पावसामध्ये देवेंद्र फडणवीस सरकारचे 33,000 कोटी रुपये गेले. मग 33,000 कोटी रुपये अवकाळी पावसात गेले, मग त्या ठिकाणी 35,000 कोटी रुपये लाडक्या बहिणीमध्ये गेले, मग त्या ठिकाणी 27,000 कोटी रुपये विजेच्या बिलामध्ये गेले. मग आता पाण्यात रस्त्याकरता 50,000 कोटी रुपये लागणार आहे. शेवटी सरकारचे पैसे कमी जातात, हे तुमचेच पैसे आहेत. आणि त्यामुळे योजना करत असताना काही कमी जास्त होईल. पण हे पडवण्याची गोष्ट खरी आहे की आम्ही पूर्ण मेहनत करतोय, पूर्ण सरकार काम करताय. देवेंद्र फडणवीस सरकार इतकं चांगलं काम करताय की नानाभाऊ पटोलेजी विधानसभेत आता कमी बोलतात, पहिल्यापेक्षा कमी बोलतात, पण पाहू लागले. आणि पटोलेजी पुढच्या वेळी तुम्ही आमदार म्हणून घ्या साकोलीमध्ये, पुढच्या वेळेस साकोलीमध्ये तुम्ही लढले तर तुम्ही आमदार बना. जेव्हा तुम्ही विधिमंडळात जेव्हा या तेव्हा तुम्हाला दिसेल की देवेंद्र फडणवीस सरकार कसं काम करतात. तुम्ही 2047 पर्यंत भारतीय जनता पार्टी आणि एनडीएचं सरकार महाराष्ट्रात राहणार आहे. आणि तुम्ही तुमच्या सहित राहणार आहे. हा विनोदाचा भाग आहे. हा आम्ही एकामेकाचा बघा, जर तुम्ही थोडी मस्करी नाही केली तर तुम्ही म्हणा काय तर भाषण जाऊ, आम्हाला काही सांगितलं नाही. नानाभाऊ पटोले पक्के काँग्रेसचे नेते आहेत, ते आपल्या पक्षाला विजयी करण्याकरता काम करतील. आम्ही आपल्या पक्षाचे नेते आहोत, आम्ही आपल्या पक्षाला विजयी करण्याचं काम करू. पण नानाभाऊची भूमिका सभागृहात याकरता सकारात्मक आहे की देवेंद्र फडणवीस सरकार खरंच इमानदारीनं जनतेची सेवा करण्याकरता काम करत आहे. ही गोष्ट कधी अडचणी आहे, दुष्काळ यावर्षी बघा, आता यावर्षी आतापासून अल्निनोचा प्रश्न आहे. यावर्षी दुष्काळाची परिस्थिती निर्माण होऊ शकते, मला माहिती नाही, मी भविष्य करता नाहीये. पण काय यावर्षी काय झालं, इराणमध्ये युद्ध सुरू आहे.
इराणमध्ये युद्ध सुरू झाला, या युद्धाचे परिणाम पेट्रोल डिझेलवर आहे, गॅसवर आहे. आता पेट्रोल डिझेल गॅसवर किती नानाभाऊ आणि पटोले तुम्ही आंदोलन केलं, हे तुमच्या हाती माझ्या हाती आहे का? तुम्ही सांगा. तुम्ही आंदोलन राजकीय करा, तुम्ही सिलेंडर फेका, पण हे राजकीय आंदोलन होईल. पण परिस्थिती अशी आहे, तुम्ही असते सरकारमध्ये ही परिस्थिती असती, सरकारची परिस्थिती अडचण समजून घ्या. नंतर मात्र बघा, आता अनियमित आहे, या वर्षी थोडा माझी सर्वांना विनंती आहे, हे वर्ष सांभाळून राहा. मी तुम्हाला मंत्री म्हणून सांगतो, हे वर्ष सर्व लोकप्रतिनिधी सांभाळून राहा. या वर्षात जनतेकडे लक्ष द्या. अनियमित म्हणजे यावर्षी थोडा दुष्काळाची परिस्थिती आहे. अनियमित जर आला, यावर्षी पाणी एकदम कमी पडणार, 0 पाणी पडणार. जे पाऊस जर 0 पडणार असेल, पाऊस जर 10% पडला, पाऊस जर 20% पडला, पाऊस जर 30% पडला, सरासरी पाऊस नाही पडला, तर तुम्ही पाणी कुठं द्या? शेती कशी झाली कराल? तलाव कसे भरतील? गोष्टीपूर्ण पाणी कसं राहील? पाणी जपून वापरावं लागेल. हे वर्ष धोक्याचं आहे, हे वर्ष प्रेडिक्ट केलं दुष्काळाचं अनियमित वर्ष आहे, आणि त्यामुळे पाणी साठी जपून वापरा, आपल्या विहिरी जपून वापरा. मी तुम्हाला मंत्री म्हणून सांगतोय की तुम्हाला आतापासून विचार करायला लागेल. अनियमित तुम्ही वाचले लेख आलेले आहे पेपरमध्ये, हे वर्ष दुष्काळाचं अनियमित वर्ष आहे, अनियमितचा दुष्काळ येणार आहे. आणि त्यामुळे याच्यामध्ये थोडं वाचून राहा. खरं तर आम्ही सर्व आपल्या पाठीशी उभ्या. नानाभाऊ तुम्ही सांगितलेले सर्व विषय मी मुख्यमंत्री मोदया सांगेल. आरोग्य सेंटरचा विषय, पटोलेजी तुमचा विषय सांगेल, आणि तुमचा विषय मला सांगायची गरज नाही, करण्याचे सक्षमाचे सर्व काम करून गेलं. आणि पंकज भोयर सारखा एक गांधीजींच्या गावातला, गांधीजींच्या सेवाग्रामामधला संस्कारमय कार्यकर्ता या जिल्ह्याचा पालकमंत्री आहे. संस्कारमय कार्यकर्ता पालकमंत्री आहे. त्यामुळे काळजी करू नका. देवेंद्र फडणवीसचं, माझं, पंकज भोयरचं सर्व लक्ष आहे. पण काही कमी जास्त असेल तर आम्ही दुरुस्त करू. आपलं सरकार काम करेल. कुठल्याही सरकारला थोडा वेळ लागतो. आज मी एवढंच सांगेल, आपण ज्या भूमिकेत एकत्र आलो आहे, सर्व पक्षाने, सर्व समाजाने, सर्व व्यक्तींनी, सर्व लोकप्रतिनिधींनी एकत्र येऊन या तालुक्याचा, या जिल्ह्याचा विकास करणे. इलेक्शनच्या काळामध्ये जे राजकारण सोडून द्या, पण निवडणुका झाल्यानंतर मात्र सर्वांनी या व्यासपीठावर एकत्र येऊन या जिल्ह्याच्या विकासाकरता पुढे नेणे, या जिल्ह्याचा विकास करणे. महसूल मंत्री म्हणून जी जबाबदारी माझ्यावर आहे ती मी नक्की पार पाडेल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं सरकार पुढच्या 5 वर्षामध्ये तुम्हाला दिलेलं पूर्ण वचन पूर्ण करेल, एवढंच या ठिकाणी सांगतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. आणि आपल्या देशाला ज्यांनी संविधान दिलं, ते भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करतो. आणि या ठिकाणी उपस्थित असलेल्या समस्त लाखांवर वासियांचं मनपूर्वक अभिनंदन करतो की आपण सर्व भाग्यवान आहात की ज्या बाबासाहेबांनी आपल्याला संविधान दिलं आणि या संविधानाच्या माध्यमातून अशा पद्धतीच्या न्याय देण्याच्या प्रशासकीय इमारतीचं उद्घाटन आज त्यांच्या जयंतीच्या दिवशी आपल्या सर्वांच्या आणि आमच्या साक्षीनं होणं, हे आपल्या सर्वांकरिता अतिशय भाग्याची गोष्ट आहे. याच्याकरता आपल्या सर्वांचं मनपूर्वक सर्वप्रथम अभिनंदन करतो. आजच्या या ऐतिहासिक कार्यक्रमाच्या निमित्तानं मंचावर उपस्थित असलेले महाराष्ट्राचे गतिशील महसूल मंत्री सन्माननीय चंद्रशेखर बावनकुळे साहेब, आता ज्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं, या भागाचे खासदार सन्माननीय प्रशांतजी पटोले, या भागाचे आमदार सन्माननीय नानाभाऊ पटोले, विधान परिषदेचे सदस्य आमचे सहकारी सन्माननीय परिणयजी ठुके, आपण ज्या शहरामध्ये बसलो आहोत तिथले प्रथम नागरिक आणि तिथले नगराध्यक्ष सन्माननीय विनोदजी ठाकरे, माजी आमदार सन्माननीय बाळाभाऊ काशीवार, सन्माननीय हिंदकृष्णजी काकते, सन्माननीय कृष्णाभाऊ गजबे, मंचावर उपस्थित असलेले आमचे आशुभाऊ गोंडाने, जिल्ह्याचे जिल्हाधिकारी सन्माननीय सावंत कुमारजी, सन्माननीय पोलीस अधीक्षक नूरुल हसनजी, अविनाशजी ब्राह्मणकर, प्रदीपभाऊ पडोळे, प्रकाशभाऊ बाळगुदे, प्रल्हादजी देशमुख, राहुलजी कोटरंगे, सोफियाजी अंजुम, विद्या कराडे, प्रियंकाजी गोटकर, मंचावर उपस्थित समस्त मान्यवर आणि या ठिकाणी मोठ्या संख्येनं उपस्थित असलेले
सर्व मान्यवर बंधू भगिनी, आपल्या सर्वांना पुन्हा एकदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त मनपूर्वक शुभेच्छा देतो. आणि ज्याची वाट आपल्याला इतक्या दिवसापासून होती तो क्षण आज प्रत्यक्षात या ठिकाणी लाखांदूर वासियांकरिता उघडला. आणि योगायोगाला तो दिवस देखील अतिशय पावन आणि पवित्र दिवस की ज्या देशाला घटना देण्याचं काम बाबासाहेबांनी केलं, त्यांच्या जयंतीच्या दिवशी आज आपण प्रशासकीय इमारत, या लाखांदूरच्या पोलीस स्टेशनची इमारत, त्याच पद्धतीनं बाबासाहेबांनी आपल्याला जो सल्ला दिला होता की शिकाल तर वाचाल आणि शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे. विनोदजी ठाकरे मी आपलं अभिनंदन करतो की आपण या ठिकाणी या शहरातल्या लोकांना करता बाबासाहेबांनी जी शिकवण दिली होती, शिक्षणाचं आपल्याला जे महत्व सांगितलं होतं ते लक्षात घेऊन त्या ठिकाणी एक चांगली अभ्यासिका तयार केली. त्याचं देखील उद्घाटन आपण आज माननीय महसूल मंत्र्यांच्या हस्ते केलं. पोलीस अधीक्षकांचं देखील अभिनंदन केलं पाहिजे की पोलीस स्टेशनची इमारत तयार केली, परंतु जी जुनी इमारत होती त्याचा उपयोग कसा झाला पाहिजे तर नवीन पिढी त्या ठिकाणी शिकली पाहिजे याच्याकरता ती जुनी इमारत देखील त्या ठिकाणी अभ्यासिकेमध्ये कन्वर्ट केली. आणि आज जेव्हा उद्घाटन झालं नानाभाऊ तर प्रत्यक्षात त्या ठिकाणी विद्यार्थी बसले असताना आपण त्या ठिकाणी बघितलं. अशा पद्धतीने अनेक विकासाचे कामं मागच्या 10 वर्षामध्ये या भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या सरकारनं राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वात केलं. मी या ठिकाणी बरंच जास्त बोलणार नाही कारण वातावरण फार गरम आहे. त्यात आमचे मित्र प्रशांत भाऊने अजून थोडंसं गरम करण्याचा प्रयत्न केला, परंतु प्रशांत भाऊ तुमची पोट तिकडे मांडण्याची चळवळ आम्ही समजून घेऊ शकतो, परंतु तुमची जी चळवळ आहे ती आता या 5-10 वर्षातली या देशातल्या लोकांची चळवळ मागच्या 50-60 वर्षाची आहे. ज्या 50-60 वर्षापासून न्यायाची मागणीची वाट त्या ठिकाणी पाहत होतो आणि आज मागच्या 10 वर्षांमध्ये झालेलं विकासाचं काम आपण आत्ताच एक मुद्दा उपस्थित केला होता, पहिले त्याच्यावर बोलतो कारण मग तो मुद्दा निघून जाईल. ताजा मुद्दा आहे. तुम्ही बोलले का भाऊ 150 रुपयाच्या डीपीडीसी मध्ये जिल्ह्याचा विकास कसा होता? प्रशांत भाऊ तो इतिहास होता जेव्हा आमची सरकार नव्हती, आमची सरकार आली 300 कोटीची डीपीडीसी 300 कोटी रुपयाची केली या मुख्यमंत्र्यांनी. आपण सांगितलं की सिंचनाची व्यवस्था नाही. प्रशांत भाऊ आपल्याला माहिती आहे कोसी पूर्ण प्रकल्प कधी झाला, त्याची वाट कशी कोणी लावली, परंतु प्रत्यक्षात काम पूर्ण करून या भागातल्या शेतकऱ्यांना पाणी देण्याचं काम हा राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी केलं. आज कोसी पूर्ण प्रकल्पाच्या माध्यमातून तस पद्धतीनं नेरला उपसा सिंचनच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी पाणी देण्याचं काम करतो. निश्चितपणे शेतकऱ्यांच्या अडचणी आहेत आणि त्या सोडविणं सरकारचं काम. आज आम्ही जे लोकप्रतिनिधी या ठिकाणी बसलो आहोत प्राधान्यानं शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेतल्या पाहिजे आणि त्या ठिकाणी सोडवल्या पाहिजे. आणि या राज्याचे मुख्यमंत्री असो किंवा महसूल मंत्री असो प्राधान्यानं कोणची समस्या जर त्या ठिकाणी पुढे करत असेल तर शेतकऱ्याची कशी इतक्या वर्षापासून आपण पांढऱ्या रस्त्याची वाट पाहतो. आपण सांगितलं की आम्ही गांधी विचारधाराची आहे. प्रशांत भाऊ इथं गांधी जिल्ह्यात जन्म झालो, मी गांधी जिल्ह्यातला चालू आहे, परंतु या गांधी विचारधारेने 70 वर्ष त्या ठिकाणी वाट पाहत ठेवली. जो आमचा शेतकरी साध्या पांढऱ्या रस्त्यासाठी वाट पाहत होता त्या शेतकऱ्याला स्वतःच्या हक्काचा पांढरा रस्ता मिळाला पाहिजे म्हणून या ठिकाणी बसलेल्या महसूल मंत्र्यांनी बळीराजा शेतपांढर रस्ते योजना आणली. फक्त आणली नाही, घोषणा केली नाही, या अर्थसंकल्पात तरतूद केली आणि आता सर्व गावांमध्ये त्या ठिकाणी बळीराजा शेतकरी पांढरा रस्ते त्या ठिकाणी पूर्ण होणार आहे. आपण त्या ठिकाणी मुद्दा मांडला 20 आमच्या शेतकऱ्यांना 20 आधी लोड शेडिंगची परिस्थिती होती. प्रशांत भाऊ 2014 मध्ये देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री झाले आणि आताचे महसूल मंत्री जेव्हा ऊर्जा मंत्री होते लोड शेडिंग नावाचा विषय तर आम्ही मागच्या 10 वर्षात ऐकला नाही, परंतु हे खरं आहे की अजून शेतकऱ्यांना त्या ठिकाणी जास्त तास वीज देणे आवश्यक आहे आणि लवकरात लवकर राज्याचे मुख्यमंत्री आणि ऊर्जावान महसूल मंत्री ज्यांना ऊर्जाचा पूर्ण त्या ठिकाणी अभ्यास आहे लवकरात लवकर शेतकऱ्यांकरता त्या ठिकाणी आपण पूर्ण वेळ
वीज उपलब्ध करून देणार आहोत. आपण एक पुन्हा गंभीर समस्या ह्या ठिकाणी मांडली की आज नवीन पिढीमध्ये आपण बघतो की नशेचं प्रमाण त्या ठिकाणी वाढलेलं नसते, परंतु सरकार देखील त्या ठिकाणी संवेदनशील आहे. याच्यावर नियंत्रण आणण्याकरिता गृहराज्यमंत्री म्हणून मी आपल्याला सांगतो की अँटी नार्कोटिक्स पॉलिसी त्या ठिकाणी माननीय मुख्यमंत्र्यांनी आणली आणि जर का कुठलाही अधिकारी त्या ठिकाणी दिसला तर त्याला तातडीनं निलंबित करण्याचा शासन निर्णय देखील ह्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी निर्गमित केलेला आहे. अशा अनेक विषय ज्या माध्यमातून या राज्याची प्रगती जी मागच्या 60 ते 70 वर्षात झाली नव्हती ती ह्या 10 वर्षात झालेली आपण बघताना आहे. आता माननीय महसूल मंत्री आपल्याला मार्गदर्शन करणार आहे, ते विस्तृतपणे अनेक गोष्टी आपल्याला त्या ठिकाणी सांगतील आणि मी आपला सर्वांचा जास्त वेळ घेणार नाही, परंतु आपल्याला या ठिकाणी एक अतिशय महत्वाचा मुद्दा तो सांगायचा की देशाचे प्रधानमंत्री सन्माननीय नरेंद्रभाई मोदी यांनी ऐतिहासिक निर्णय केले आणि या देशातल्या प्रत्येक कुटुंबाला प्रत्येक नागरिकाला स्वतःचं हक्काचं घर मिळालं पाहिजे याच्याकरिता प्रधानमंत्री आवास योजना सुरू केली आणि या राज्याच्या मुख्यमंत्र्यांचं अभिनंदन केलं पाहिजे की याची प्रभावी अंमलबजावणी करण्याचं काम या राज्यामध्ये केलं. कारण या राज्याचा गृहराज्यमंत्री म्हणून मी देखील काम करतो. देशामध्ये जेवढे घर चालू आहे त्याच्यापेक्षा कितीतरी पटीनं जास्त घर बांधण्याचं काम आपल्या देशात आपल्या राज्यामध्ये सुरू आहे. परंतु या राज्यातल्या जनतेला घर कधी मिळतील जेव्हा त्याच्या जवळ स्वतःच्या मालकीचा पट्टा राहील. पुन्हा एकदा मान्य महसूल मंत्र्यांचं अभिनंदन केलं पाहिजे की ह्या राज्यात राहणाऱ्या प्रत्येकाला स्वतःचा मालकी हक्काचा पट्टा मिळण्याकरता अनेक शासन निर्णय काढले. आज नानाभाऊ रेकॉर्ड ब्रेक पट्ट्याचं वाटप त्या ठिकाणी संपूर्ण राज्यामध्ये सर्वसामान्य मुलांना करण्यात आलं. त्याच्यामुळे सांगण्याकरता भरपूर आहे. प्रशांत भाऊ आपल्याजवळ जसा भरपूर आहे तसा आपल्याजवळ आहे, पण वेळेची कमतरता आहे. पुढचे लोक म्हणाल का भाषण माईक घेण्याला आपण सर्वजण भाषण करून राहिले, परंतु पालकमंत्री म्हणून मी आपली जबाबदारी या ठिकाणी स्वीकारतो. त्या ठिकाणी माझं भाषण आवडतं घेतो आणि पुन्हा एकदा आजच्या या पवित्र दिवशी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द सांगतो. शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा करतो आणि ज्यांनी या देशाची राजघटना लिहिली असे परमपूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करतो. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, संत तुकाराम महाराज, संत जगनाडे महाराज, छत्रपती शाहू महाराज यांना वंदन करतो. बाबा जुमदेवजी यांना प्रणाम करतो आणि आज या लाखांच्या इतिहासात नोंद होणार असे चारिकामाच्या भूमिपूजन आणि लोकार्पणसाठी इथे उपस्थित झालेले राज्याचे ऊर्जावान आणि विकासासाठी 24/7 उपलब्ध राहून लोकांचे काम करणारे आपले महाराष्ट्राचे महसूल मंत्री आणि महसूल मंत्री म्हणून सामान्य जनतेचे प्रश्न सामान्य रीतीने झाले पाहिजे म्हणून धडाधड क्रांतिकारी जिया काढणारे लोकप्रिय नेते माननीय चंद्रशेखर बावनकुळे साहेब इथे उपस्थित, आपल्या जिल्ह्याचे लोकप्रिय पालकमंत्री माझे मोठे बंधू माननीय पंकजभाऊ भोयर साहेब, आपल्या क्षेत्राचे खासदार सन्माननीय प्रशांतजी कोडोले साहेब, या भागाचे आमदार सन्माननीय नानाभाऊ पटोले साहेब इथे उपस्थित, लाखांदूर नगर परिषदेचे नगराध्यक्ष विनोदजी ठाकरे, माजी आमदार बाळाभाऊ काशीवार, माजी आमदार देवकृष्णजी कापगते, बाळाभाऊ काशीवार साहेबांच्या प्रयत्नांनी याची सुरुवात आज या कार्यालयाची सुरुवात बाळाभाऊ आमदार असताना झाली म्हणून बाळाभाऊचा विशेष उल्लेख करतो. आमचे भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष आशुभाऊ गुणाने, आमचे संघटन मंत्री बाळाभाऊ रंजनकर, आपल्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी लोक बसले पाहिजे. असं एक हॉल सुद्धा
इथे असला पाहिजे, जेणेकरून इथे कार्यालयात येणारे जितकेही नागरिक आहेत, त्यांना एक बसाची कुठं बसायची एक कॅन्टीनची सोय ते होणार. मी माननीय पालकमंत्र्यांनी सांगितलं असं सूचना तर निश्चितच ते आपल्या भाषणात हा विषय सांगते. पण एक चांगला कार्यक्रम या माध्यमातून इथे झालेला आहे. दोन्ही वाचनालयाचा लोकार्पण झालेला आहे आणि दोन्ही याच्यात माननीय बावनकुळे साहेबांनी सूचना केली की दोन्ही कम्प्युटराइज, डिजिटलाइज आणि मॉडर्नाइज असं हे दोन्ही लायब्ररी झाले पाहिजे. आपल्या गोरगरिबाचे मुलं इथे शिक्षण घेणार आहे आणि इथे शिक्षण घेऊन ते निश्चितच कलेक्टर, कमिशनर बनणार आहे आणि म्हणून दोन्ही वातानुकूलित असले पाहिजे, दोन्ही एसी असले पाहिजे असं त्यांनी सूचना दिली आणि हे लवकरात लवकर ही काम लवकरात लवकर होणार आहे. माननीय बावनकुळे साहेब मागच्या 1 वर्षा आधी महसूल मंत्री झाले. नानाभाऊंनी सांगितलं की बावनकुळे साहेब 2 नंबरचे मंत्री आहे. मुख्यमंत्र्यानंतरचे मुख्यमंत्री असतात, बाकी सगळ्या मंत्र्यांमध्ये 1 नंबरचे. महसूल विभाग ज्याप्रमाणे काम करतो मागच्या 1 वर्षापासून त्याच्यात सगळ्यात फास्ट काम करणारे बावनकुळे साहेब. मी आपल्याला बावनकुळे साहेबांच्या कामात एक उदाहरण देतोय. काही मागच्या वर्षी आमच्या एका कार्यकर्त्याचं, एक सामान्य शेतकऱ्याचं ट्रॅक्टर, मातीचं ट्रॅक्टर पकडलं गेला. कलेक्टरने ते ट्रॅक्टर पकडलं आणि मी कलेक्टरला वाद केला आणि त्यावेळेस कलेक्टर सोबत वाद झाला की मातीचं ट्रॅक्टर, शेतकरी माती आपल्या शेतातून दुसरीकडे देतो, एका भागातून दुसऱ्या भागात देतो, तर हे ट्रॅक्टर पकडल्या गेले पाहिजे. तर त्यांनी मला सांगितलं की नियम असा सांगतो की तुम्ही माती सुद्धा गोल फेरीच्या याच्यातही तुम्हाला रॉयल्टी भरल्याशिवाय नेलं तर तुमच्या कोणत्याही शेतकऱ्यांना तुमच्यावर कारवाई होणार. मी तिथलाच बावनकुळे साहेबांना फोन केला, म्हटलं हा चुकीचा कायदा या राज्यात असला नाही पाहिजे. तुम्ही पालकमंत्री असल्यावर अशा प्रकारचा शेतकऱ्यांवर अन्याय होणारा एकही कायदा या महाराष्ट्रात नसला पाहिजे. बावनकुळे साहेबांना मला आठवतं 21 मार्च 2025 ला मी मेसेज केला, त्यानंतर त्यांचा फोन आला, त्यांना मी सगळं सांगितलं. 3 एप्रिल 2025 ला बावनकुळे साहेबांनी एक जिल्हा काढला आणि सगळी रॉयल्टी माफ करण्याचं काम केलं. शेती असणार, माती असणार, मुरुम असणार, याच्यातली 100% रॉयल्टी माफ करण्याचं काम बावनकुळे साहेबांनी. दुसरं, आपण एक महत्वाची योजना भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यासाठी राबवत आहे. टाटा फाउंडेशन असणार आणि नाम फाउंडेशन असणार. टाटा मोटर्स आणि नाम फाउंडेशनच्या माध्यमातून संपूर्ण दोन्ही जिल्ह्याचे जितकेही तलाव खुलीकरण करण्याचं काम आपण मागच्या वर्षापासून सुरुवात केली आहे. बावनकुळे साहेबांना सांगितलं की या संदर्भात आपल्याला अनेक अडचणी जातात. तहसील कार्यालयाचे तहसीलदार असतील किंवा महसूल विभागाचे अधिकारी असतात, पोलीस विभागाचे अधिकारी, त्या सगळ्या त्या वाहतुकीच्या माती आणि मुरुमाच्या वाहतुकीसाठी अडचण त्रास देतात. बावनकुळे साहेबांनी तिकडनं वरून एक पत्र काढलं की या माती याच्यातली जी माती किंवा मुरुम असणार याच्यावर कोणतेही रोकटोक करण्याचं काम कोणताही महसूल विभाग किंवा पोलीस विभाग करू शकणार नाही आणि आपण मोठ्या प्रमाणात सगळे तलाव हे खुलीकरण करण्याचं काम पुढच्या 5 वर्षात करणार आहे. जे आपल्या आणि जे आपल्या पूर्वजांनी 100 वर्ष आधी विचार करून जे मोठ्या प्रमाणात आपल्या जिल्ह्यामध्ये तलाव, दोन्ही जिल्ह्यांमध्ये तलाव बुजून ठेवले, म्हणून आज आपण इथे धानाची शेती करू शकतो आणि कुठेतरी कालांतराने हे तलाव सगळे बुजत चाललेले आहे आणि म्हणून एक संकल्पना आली की हे सगळे तलाव खुलीकरण केले पाहिजे. हे जे कुठेतरी त्याच्यावर अतिक्रमण झाले ते काढले पाहिजे आणि निश्चितच बावनकुळे साहेबांच्या आशीर्वादाने मोठ्या प्रमाणात लाखो मेट्रिक टन त्याच्यातलं गाळ काढण्याचं काम आणि शेतकऱ्याला जो गाळ देण्याचं काम, त्याच्यातला निघणारा मुरुम आहे तो आता पांधन योजना, मोठी एक महत्वाकांक्षी योजना पांधन योजनामध्ये टाकण्याचं काम आता आपण या माध्यमातून करणार आहे. त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात सगळे तलाव खुलीकरण होणार, शेतकऱ्याला मोठ्या प्रमाणात पाणी मिळणार, भूजलामध्ये पाण्याची वाढ होणार आणि दुसरं याच्यात निघणारा मुरुम हा सगळ्या ग्रामपंचायतीचे जेही सरकारी कामं असतील, तुमच्या नगर परिषदेचे जेही सरकारी कामं असतील, त्याच्यामध्ये माती आणि मुरुम निघणारा कोणतेही रॉयल्टी न देता तिथे वापर करता येईल. या माध्यमातून निश्चितच हे सगळे आपले तलावाचं खुलीकरण होणार. माननीय बावनकुळे साहेब, आता आपल्याला एक विनंती आहे की आता हा जो समृद्धी एक्सप्रेस हायवे आहे, ज्याने आपला विदर्भ आणि मराठवाड्याचा भवितव्य बदललेला आहे, ते एक मोठा समृद्धी मार्ग, देशाची जी आर्थिक राजधानी आहे मुंबई, याच्यासोबत या समृद्धी मार्गाला जोडण्याचं काम केलेलं आहे आणि कुठेतरी आपला गोंदिया आणि भंडारा याच्यातून वंचित होता. मी सातत्याने माननीय फडणवीस साहेबांकडे विनंती केली की कुठेतरी आपल्या महाराष्ट्रातला एक प्रमुख भाग, एक धान उत्पादक भाग कुठेतरी एखादा सुटला गेला पाहिजे, म्हणून त्यांनी नागपूर ते
राज्यामध्ये भंडारा आणि गोंदिया आणि भंडारापासून गडचिरोली असा एक मोठा मार्ग मंजूर केला आणि त्या माध्यमातून माझी बावनकुळे साहेबांना विनंती आहे की तलावाचं खुलीकरण नाही, इथे कुठल्याही मुरुमाने माती टाकणार, हे सगळं तलाव खुलीकरणाचं असलं पाहिजे. कारण या माध्यमातून सगळे तलाव खुलीकरण होऊन जाणार, पाण्याचा स्तरही वाढणार आणि इथे मुरुम सुद्धा मिळणार. आणि आपल्याला सांगतो गडचिरोलीमध्ये जवळपास 30-35 लाख कोटीची आता गुंतवणूक येऊन राहिली आहे. माननीय फडणवीस साहेबांनी दावोसमध्ये मोठ्या प्रमाणात तिथे गुंतवणूक आणलेली आहे. आता मोठ्या प्रमाणात स्टील प्लांट तिथे येतात, मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होणार आहे, लाखो लोकांना रोजगार तिथे मिळणार आहे. पण कुठे तो नुसतं गडचिरोलीसाठी तो प्रकल्प राहणार नाही पाहिजे, गडचिरोलीच्या लोकांसाठी तो प्रकल्प राहणार नाही पाहिजे. आपल्या लाखांदूर असणारा भंडारा आता गोंदिया जिल्ह्यातील युवकांना तिथे रोजगार दिला पाहिजे. आम्हाला बावनकुळे साहेबांना ही विनंती करायची आहे की तो नुसतं गडचिरोलीसाठी नाही तर भंडारा आणि गोंदियाच्या युवकांना तिथे रोजगारमध्ये प्राधान्य देण्याचं काम आपण या माध्यमातून करावं. आणि आता या समृद्धी मार्गाच्या माध्यमातून आपल्या लाखांदूरचा पूर्ण समृद्धी एक्सप्रेस हायवे झाला. नागपूर पासून 18 ते 20 तास लागत होतं मुंबईला झाला, आता 7 तासात मुंबईला पोहोचण्याचं काम आपण करतो. आणि हा समृद्धी एक्सप्रेस हायवे भंडारा ते गडचिरोली झाला तर आपण अर्ध्या तासात आपल्या भंडारातून 1 तासात आणि लाखांदूर मधनं अर्ध्या तासात गडचिरोलीच्या त्या काउन्सिलमध्ये आपल्याला जाता येणार, चामोर्शी MIDC एरियामध्ये आपल्याला जाता येणार. आपला युवक सकाळी 9-9:30 वाजता जाऊ तिथे अर्ध्या तासात पोहोचला, दिवसभर काम केला, रात्री आपल्या घरी परत आपल्या घरी तो जेवायला येऊ शकतो. अशी एक व्यवस्था या समृद्धी एक्सप्रेसच्या माध्यमातून होणार. निश्चितच त्यामध्ये आता लँड ऍक्विजिशन मध्ये मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचा थोडंसं आज मला अनेक शेतकरी भेटले, त्यांनी सांगितलं की याच्यामध्ये थोडा मोबदला आम्हाला कमी मिळत आहे. पण मी तुम्हाला आश्वस्त करतो कोणत्याही शेतकऱ्यावर अन्याय होणार नाही. ही सरकार माननीय फडणवीस साहेबांची सरकार आहे. या देशात माननीय मोदीजींचं राज्य आहे. कोणत्याही एकाही शेतकऱ्यावर अन्याय होऊ देणार नाही. तुम्हाला तुमच्या जमिनीचा मोबदला पुरेसे मिळणार, तुमचा समाधान होईपर्यंत तुम्हाला ते मिळणार, हे मी वचन देतो. माननीय बावनकुळे साहेबांच्या शिक्षणाचे वचन देतो. आणि बावनकुळे साहेब आहेत, पालकमंत्री साहेब आहेत, आम्ही जर कुणाच्या जर काही राहिला तर निश्चितच तेही पैसे देणार. मला सांगितलं की आता वलीद ज्या 12 महिन्याचे जमिनी आहे तिला 7 लाख ते 8 लाख रुपये देण्यात आले, त्याच्यापेक्षा 10 पट 5 ते 10 पट पैसे त्या शेतकऱ्याला मिळणार. तुम्हाला चिंता करायची गरज नाही. जोपर्यंत प्रत्येक शेतकरी समाधानी होत नाही तोपर्यंत आपण ही योजना करणार नाही. पण ही योजना हा जो समृद्धी एक्सप्रेस हायवे आहे हा तुमच्या पुढच्या पिढीचा रोजगाराचा महामार्ग आहे. तुमच्या पुढच्या पिढीला रोजगार या माध्यमातून निश्चितच मिळणार. बावनकुळे साहेबांची तर जितकी तारीफ केली तितकी कमी. धडाड्याने जिया काढता, गावमुक्ताचा जिया काढला, आता या रस्त्याचा जिया काढला. येण्याचे जे त्रास जे आपल्याला होत नाही हे करताना आपल्या जमिनी आपल्याला काही व्यवसाय धंदा करता आपल्या पोरांना येणे करायला जे त्रास होत होता आणि येण्याची अटक आता रद्द करण्यात आली आहे. मोठ्या प्रमाणात बावनकुळे साहेब मंत्री झाल्यावर सगळ्यात महत्वाकांक्षी काम जर त्यांनी केलं तर पट्टे देण्याचं काम. त्यांनी नुसतं दिवस रात्र काम करून त्या वनात जमिनीचे पट्टे देण्याचं काम असणार, त्याचे जिया काढणं असणार किंवा शहरी भागांमध्ये ग्रामीण भागांमध्ये जे मालकी हक्क पट्टे देण्याचं काम, त्या याच्यामध्ये जेवढे अडथळे येत होते ते सगळे सोडवण्याचं काम त्यांनी केलं. त्यासोबतच जे आपले जे त्या जमिनीच्या फॉरेस्टमध्ये अडकल्या होत्या, वन जमिनी ज्या होत्या ते शहरी भागातल्या होत्या, त्याही वन जमिनी सोडवण्याचं काम सुप्रीम कोर्ट पर्यंत भांडून त्या सोडवण्याचं काम माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि माननीय बावनकुळे साहेबांनी केलं. एक आपल्या जिल्ह्यासाठी सर्वात मोठं काम म्हणजे वर्ग 2 ते वर्ग 1 मध्ये करण्याचं काम, एक महत्वाकांक्षी काम माननीय बावनकुळे साहेबांच्या माध्यमातून झालं. मी त्यांचा फार फार आभारी आहे. पण साहेब हे जे सरसकट हे सगळे सातबारे जे आहे ते वर्ग 2 ते वर्ग 1 झाले पाहिजे. शेतकऱ्यांना कुठे हेलपाटे मारायची गरज पडली नाही पाहिजे. अशी आपण एखादी ऑनलाईन सोय करा की ज्या माध्यमातून जसं आपण आता मोजणी करता रडार सिस्टीम आपण वापरणार आहे, ड्रोनचा आपण उपयोग करणार आहे, तसा याचंही वर्ग 2 ते वर्ग 1 करण्याचा एक सोपा पद्धत सरसकट करण्याचं काम आपण करायला ही विनंती करतो. आज लाखांदूर मधील सर्व शेतकरी बांधव आपल्याकडे फार अपेक्षाने बघतात आहे. कारण मागच्या अनेक दिवसापासून आमची धानाची लिमिटचं काम कुठेतरी थांबलेलं आहे. तो केंद्र सरकारकडे तो विषय आम्ही या अधिवेशनात तो विषय मांडला. त्या विषयामध्ये भुजबळ साहेबांना भेटलो, त्यांनी म्हटले त्या केंद्राकडे विषय आहे, थोडं आपल्याला वैयक्तिक लक्ष देऊन आमच्या धानाची लिमिट आणि धानाचे तुकारे देण्याचे काम आपल्याला करायचं आहे. सोबतच बोनस देण्याचं घोषणा सुद्धा किंवा मागे लागून ते करून घ्यायचं आहे ही आपल्याला विनंती करतो. आपण इथे आलात त्याबद्दल आपला आभार मानतो. माननीय पालकमंत्री साहेब इथे आलात त्याबद्दल त्यांचा आभार मानतो. धन्यवाद. जय हिंद, जय भीम.
भंडारा गोंदिया जिला वासियों के लिए खुश खबर है। अब आपका मनपसंद चैनल BS क्राइम इंडिया न्यूज अब आपके केबल नेटवर्क पर, जी हां, अपने केबल नेटवर्क के एशियन चैनल नंबर 50 पर उपलब्ध है। BS क्राइम इंडिया न्यूज पर खेल, राजनीतिक, क्राइम, साहित्य व अन्य खबरें प्रकाशित की जाती है। हमारे साथ जुड़ने के लिए तथा हमारे चैनल में खबरें, विज्ञापन आदि के लिए संपर्क करें 8669151757 पर।